60 डेज 60 लेक्चर चॅलेंजचं आज आपलं दुसरं लेक्चर आहे. ॲज यू नो आपले 60 तासांचे 60 लेक्चर जे आहेत हे करून तुम्ही भारतातली कुठलीही एक्झाम देऊ शकता आणि शून्यापासून तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स जो कोर्स आहे जो आपण चालू केलेला आहे ते हा करून तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता. मग डझंट मॅटर तुमची इंग्लिश कशी आहे, तुमची इंग्लिश 0 असेल, इंटरमिडिएट असेल, ॲडव्हान्स असेल, डझंट मॅटर. हे कंप्लीट 60 लेक्चर करून तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता. मी 100% गॅरंटी तुमची देऊ शकतो. चला ठीक आहे, ते तर नंतरचा विषय आहे. मेन असते की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, मी कितीही म्हणेल की यस तुम्हाला 100% मार्क मिळेल याचा अर्थ असा नाही की मिळेलच मग मी बोललो म्हणजे, तसं नाही. मेन असते जर मी तुमच्या समोर एक्झामचे लेटेस्ट क्वेश्चन घेऊन आलो आणि सर्वात कठीण क्वेश्चन घेऊन आलो ते जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असतील मग प्रत्येक जण हेच म्हणेल की यस सर, नाउ आय कॅन इम्प्रूव्ह माय इंग्लिश, नाउ आय कॅन टेक आउट ऑफ पर्सेंटेज और आउट ऑफ मार्क्स इन इंग्लिश लँग्वेज. मग डझंट मॅटर तुमची इंग्लिश किती वीक आहे. चला तुम्ही जर पहिलं सेशन केलं नसेल, पहिला दिवस केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो जेणेकरून तुम्ही पहिलं लेक्चर प्रॉपर बघून घ्याल. मी परत एकदा सांगतो, आज आपला बेसिक टू ॲडव्हान्स जे 60 डेज 60 लेक्चर 60 अवर्स चॅलेंजचं हे आजचं दुसरं लेक्चर आहे. काल आपलं पहिलं लेक्चर झालं होतं, तेवढं नक्कीच बघून घ्या कारण ते बेसिक लेक्चर होतं. आज आपण काय शिकणार आहे, अगदी 0 पासून आहे. सो कोणालाही काही प्रॉब्लेम येणार नाही कारण मी शून्यापासून सांगत आहे. माझा उद्देश असेल जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला 100% सॉल्व्ह करता येईल अँड यू विल बी मास्टर इन इंग्लिश लँग्वेज बाय कम्प्लिटिंग दिस 60 लेक्चर्स ओनली. चला ठीक आहे. सो आपल्या कोर्सचं नाव काय आहे, बेसिक टू ॲडव्हान्स, जे पूर्णतः 60 दिवस लेक्चर चालणार आहेत आणि हे तुम्हाला एक प्रकारचं चॅलेंज आहे की हे करून मग तुमचा स्कोर कमी येईल असं होऊच शकणार नाही. चला ठीक आहे. सो आपण म्हणणार की आपला सिलेबस काय असतो, जनरली सिलेबस म्हणजे सर्व काही. मग तुम्ही 5व्या वर्गापासून 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत मग म्हणू शकता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन एमपीएससी TCS IBPS तुम्ही कशाचाही अभ्यास करा. तुम्हाला माहित असेल इंग्लिशमध्ये मोस्ट ऑफ हे 20 चॅप्टर असतात की ज्यांना आपण ग्रामरचं टोटल टॉपिक म्हणू शकतो. हे 20 टॉपिक, या 20 टॉपिकच्या बाहेर काही जात नसते. मग हे 20 टॉपिक जर तुम्ही प्रॉपर केले तर तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर होता. ओके, चला बघूया आपण आता की आजचा आपला बेसिक इंग्लिश जे काही ग्रामर आहे त्याचं आजचं दुसरं लेक्चर आहे आणि भारतातली तुम्ही कुठलीही एक्झाम द्या त्या सर्व एक्झामसाठी हे सेशन उपयुक्त आहेत. आज आपण काय शिकणार आहोत, आज आपण शिकणार आहोत टेन्स. सर्वात महत्वाचं हे चॅप्टर एवढं महत्वाचं आहे की मी कितीही याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला तर कमीच असेल. असं मी का म्हणतो, बिकॉज तुम्हाला माहित नसेल जर तुम्ही टेन्स केलं नाही तर तुम्ही अदर ग्रामरचा कुठलाही टॉपिक सॉल्व्ह करू शकत नाही. बाय चान्स ट्रिक सॉल्व्ह केला सुद्धा पण तुम्हाला त्याचा अर्थ समजू शकत नाही. फायदे सांगतो मी तुम्हाला आता की जर तुम्हाला टेन्स येत असेल तर किती फायदे तुमचे होऊ शकतात हे बघा. जर तुम्ही टेन्स प्रॉपर शिकले तर तुम्ही वाक्य बनवणे शिकू शकता. जर तुम्ही टेन्स शिकले वाक्यातली एरर काढता येते. जर तुम्ही टेन्स प्रॉपर केलं तर अदर ग्रामरचे क्वेश्चन जे असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश त्याचा अर्थ काढणे हे फक्त पॉसिबल तेव्हा होते जेव्हा तुम्ही टेन्स प्रॉपर करता. म्हणून असं म्हणू शकतो की जर 100% ग्रामर असेल तर 20 to 30% फक्त आणि फक्त टेन्स आहे आणि याच्यावर सर्वात जास्त क्वेश्चन येतात. मग ती एक्झाम कुठली असू द्या तुमची, तुम्हाला माहित असेल जिथं इंग्लिशचं नाव येते की इंग्लिश आहे तिथं 100% टेन्सवर क्वेश्चन असतो. असं होऊ शकणार नाही की त्या एक्झाममध्ये टेन्सवर क्वेश्चन विचारलाच गेला नाही, असं कधी होत नाही. ओके, चला बघा आता काय म्हणू शकतो. आजचं जे लेक्चर आहे टेन्स, हे लेक्चर करून तुम्हाला माहित नसेल टेन्सवर ते 5 ते 6 मार्कचे क्वेश्चन येतात पण ते आपल्याला ओळखता येत नाही की हा टेन्सचाच क्वेश्चन आहे का, हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणता सर आम्ही तर चेक केलं मग आमच्या एक्झाम मध्ये तर नव्हतं असं, टेन्सचा क्वेश्चन नव्हता. नाही, तुम्हाला ओळखता आला नाही की तो टेन्सचा क्वेश्चन आहे किंवा नाही आहे. मला म्हणायचं आहे की टेन्स शिकून तुम्ही कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता. चला बघूया आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकूया. मी परत सांगतो, जे पुस्तकामधून तुम्ही शिकता की टेन्स म्हणजे काळ, काळ म्हणजे टेन्स, हे डोक्यातून काढून टाका आणि ते पुस्तकाचं नॉलेज व्हॅनिश करा तुमच्या डोक्यामधून. टेन्स म्हणजे काळ होत नाही. टेन्स म्हणजे काय होतो, टेन्स म्हणजे टाइम. टेन्सला काय नाव दिलं आपण, टाइम. एकच मिनिट मला कलर चेंज करू द्या. टेन्स मीन्स टाइम आणि तुमच्या जीवनातले कामं हे दोघं जेव्हा तुम्ही प्लस करता तेव्हा त्याला आपण टेन्स म्हणतो. ओके, क्लिअर झालं. बघा तुम्ही टेन्सला फक्त काळ नाही म्हणू शकत, तुम्ही टेन्सला फक्त वेळ नाही म्हणू शकत, तुम्ही टेन्सला फक्त कामं नाही म्हणू शकत. मग टेन्सला काय म्हणावं लागेल, टेन्स म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामधला टाइम
आणि आपल्या जीवनामध्ये कामं हे जेव्हा तुम्ही एकत्र आणता, एकत्र करता, तेव्हा त्याला टेन्स म्हणायचं. म्हणून म्हणतो की टेन्स म्हणजे काळ, काळ म्हणजे टेन्स असं कोणी विचारत नाही तुम्हाला, त्याचा काही तुम्हाला मार्क नाही मिळत. याचा यूज काय माहित असणं गरजेचं आहे. आता बेसिकली आपण असं म्हणू शकतो की यस सर समजलं आता की जेवढे काही टाइम आपल्या जीवनात असतात आणि जेवढी काही कामं आपण आपल्या जीवनात करतो हे दोन जर प्लस केले तर त्याला आपण टेन्स म्हणायचं. चला ठीक आहे. मग आता टेन्स शिकून तुम्हाला बेनिफिट समजला असेल. मी टेन्सवर येणारे सर्व क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे, ट्रिकच्या माध्यमातून, बेसिक टू ॲडव्हान्सच्या कोर्सच्या माध्यमातून. तुमचं काम आहे फक्त लेक्चर प्रॉपर करणे. आज आपण टेन्स शिकणार आहे की जे व्हेरी 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 इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, इंग्लिश ग्रामर मधलं सर्वात महत्वाचं. तुम्ही कितीही महत्व द्या कमीच आहे असं ते चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे टेन्स. आता आपण म्हणणार हा जो आपला टेन्स आहे, मग या टेन्समध्ये आपण म्हणतो की आपल्या जीवनामधले जेवढे काही टाइम असतील आणि आपल्या जीवनामधले जेवढे काही कामं असतील, या दोघांना जेव्हा तुम्ही प्लस करता तेव्हा त्याला टेन्स म्हणतात. तुम्ही मला सांगा तुमच्या जीवनामध्ये किती टाइम आहेत, म्हणजे किती वेळ आहेत आणि किती कामं आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सारखेच कामं आणि सारखाच टाइम असतो. तुम्ही म्हणा नाही सर माझ्या जीवनात तर खूप सारे कामं आहेत. नो, तसं नाही. त्यांना डिवाइड केलेल्या 4 भागामध्ये. समजून घेऊ कसं. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये टाइम असतो. जो तुमचा सुरू टाइम आहे आता जस्ट, जो तुमचा सुरू आहे त्याला प्रेझेंट म्हणतात. जे आता आहे, नुकतं घडत आहे तुमच्या जीवनामध्ये नाव डेज, हा तुमचा प्रेझेंट आहे. जे तुमच्या जीवनामध्ये होऊन गेलं हा टाइम आपला पास्ट टाइम असतो. आणि जे तुमच्या जीवनामध्ये होणार आहे त्याला आपण फ्युचर म्हणतो. समजलं? म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3च वेळ असतात. कोणाच्या जीवनामध्ये 4था वेळ नाही आहेत. होऊन गेलेला पास्ट, होणारा फ्युचर आणि जो आता आहे तो प्रेझेंट. संपलं. किती सोप्या भाषेत समजलं तुम्हाला की आपल्या जीवनात 3 काय असतात, तर 3 वेळ असतात, 3 टाइम असतात. चला ठीक आहे, हे समजलं. पण हे कामं काय असतात बरं? प्रत्येकाच्या जीवनात 4च प्रकार. तुम्ही काही काम करा, यांना डिवाइड केलेलं आहे 4 भागामध्ये. कसं कसं बघा. असं काम की जे तुम्ही वारंवार करता, दररोज करता, नियमितपणे करता, तुमची सवय बनते, तुमची ते हॅबिट बनते, त्या कामाला म्हणायचं सिंपल. सिंपल म्हणजेच काय शिकतो ना आपण, सिंपल टेन्स. सिंपल म्हणजे असं काम की जे काम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक वेळेसाठी नाही करत, टेम्पररीसाठी नाही करत, तर परमनंट साठी करता, वारंवार साठी करता, त्या कामाला म्हणायचं काय, तर त्या कामाला म्हणतो आपण एक प्रकारे सिंपल. समजलं सिंपलचा अर्थ? सिंपलचा अर्थ होतो असं काम की जे आमच्या जीवनामध्ये वारंवार होते, नियमितपणे होते, परमनंट असते, टेम्पररी नसते. ओके, समजलं? कंटिन्यू म्हणजे कसं काम बरं? कंटिन्युअस म्हणजे असं काम की जे वारंवार घडत नाही. याच्या अपोजिट असं काम की जे तुमच्या जीवनात वारंवार घडत नाही. असं काम की जे तुमच्या जीवनामध्ये परत परत होणार नाही, टेम्पररी असेल, परमनंट नसेल. एक्झाम्पल देतो. मी सकाळी झोपेतून उठतो. काय म्हणणार तुम्ही, कंटिन्युअस आहे की सिंपल आहे? तुम्ही म्हणा सर सिंपल आहे. का बरं सिंपल आहे? मी दररोजच सकाळी झोपेतून उठतो, मग सिंपल आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे मी काही एकदा नाही उठणार ना झोपेतून, मी दररोज उठणार झोपेतून सकाळी. सकाळी म्हणायचं मला. तर मग म्हणजे हे काम कुठलं होतं? सिंपल होतं. पण कंटिन्यूस म्हणजे कुठलं काम बरं? कंटिन्यूस काम म्हणजे जे एका वेळेसच होते, ते वारंवार होत नाही, एकाच वेळेस. एका वेळेस कसं होणार बरं? एका वेळेस म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तो बाहेर जात होता, म्हणजे इथं क्रिया सुरू होती. ओके, तो बाहेर जात होता तेव्हा मी त्याला आवाज दिला. म्हणजे तो बाहेर जात होता तेव्हा मी त्याला आवाज दिला. म्हणजे याचा अर्थ इथं तो बाहेर जात होता ही क्रिया काय झाली, कंटिन्यू वाली झाली, की तिथं कंटिन्यू वाली ऍक्शन सुरू होती, परमनंट नाही, टेम्पररी ऍक्शन. परफेक्ट समजून घेऊ. असं काम की जे काम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिपूर्ण केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे, परफेक्ट केलेलं आहे, त्या कामाला म्हणायचं परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक्झाम्पल, मी माझी 12वी पूर्ण केलेली आहे, मी माझं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलेलं आहे, मी माझा कोर्स पूर्ण केलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी म्हणू शकता तुम्ही. तुमच्या लाईफमध्ये जेवढे जेवढे कामं तुम्ही कंप्लीट केले ते सर्वच्या सर्व परफेक्टमध्ये जातात. पुढे चला आणखी. परफेक्ट कंटिन्यू हे काय असते बरं? परफेक्ट कंटिन्यूअस. परफेक्ट कंटिन्यू म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन. कंटिन्यू पण आहे त्याच्यामध्ये आणि परफेक्ट पण आहे. परफेक्ट कंटिन्यू म्हणजे असं तुमच्या जीवनामधलं काम जे एका ठराविक कालावधीपासून, एका ठराविक वेळेपासून तुम्ही करत आलेले आहात किंवा करत आलेले होते किंवा करत आलेले असाल. म्हणजे तुम्ही म्हणा सर हे काम नाही समजलं, 3 वर्ष समजले आम्हाला की जे वारंवार करता ते सिंपल काम असते, जे एकदाच करता म्हणजे कंटिन्यू मध्ये असते ते कंटिन्यूअस काम असते, जे तुमच्या जीवनात पूर्ण केलं ते परफेक्ट काम असते. पण हे परफेक्ट कंटिन्यू नाही समजलं. परफेक्ट कंटिन्यू म्हणजे असं काम की जे कामासाठी तुम्ही वेळ देता. वेळ कशी देता? गेल्या 5 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आलेलो आहे. आय हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर द लास्ट 5 years. कुठला टेन्स होता?
परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की असं काम जे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्या ठराविक कालावधीपासून, जसं मी सांगितलं गेल्या 5 वर्षापासून, गेल्या 12 ते 15 वर्षापासून मी तुम्हाला इंग्लिश शिकवत आलेलो आहे. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर द लास्ट 15 years. म्हणजे आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये, आपण हे म्हणू शकतो की परफेक्ट कंटिन्यू तेव्हाच यूज होते किंवा परफेक्ट कंटिन्यूचा अर्थ असा होतो की एक टाइम आपण मेन्शन करून टाकतो आणि त्याच्यासाठी आपण फॉर, बाय, सिन्स हे प्रिपोजिशन यूज करतो. डायरेक्ट टाइम त्याच्यात येणारच नाही, मग टाइम तर मेन्शन करायचा आहे. कसा करणार, फॉर, बाय, ते आपण शिकणार आहे, सिन्स हे सर्व शिकणार आहे आपण स्टेप बाय स्टेप. इथं समजून घ्या फक्त की टेन्स काय असतो आणि तो कसा तयार होतो. आता काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला टेन्सेसचे नाव सुद्धा माहित नाहीत, तर त्यासाठी काय करू, मी तिथून शिकवणार तुम्हाला. बघा टेन्सेस तयार कसा होतो एकदा समजून घ्या. एकदा समजलं ना, टेन्स म्हणजे काळ आजपासून डोक्यातून काढून टाका. तुम्हाला पुस्तकातून प्रश्न नाही येत आजकाल, तुम्हाला प्रश्न कुठून येतात, जे आतापर्यंत प्रश्न आलेले ते बघा आणि त्याच्यावर स्वतःचे रूल्स बनवा, त्याच्यातून क्वेश्चन्स येतात आणि त्यानुसारच आपला कोर्स आपण डिझाईन केलेला तुमच्यासाठी. चला बघा, आता आपल्या जीवनातले काम आणि वेळ यांना जेव्हा प्लस करसाल तेव्हाच तुम्ही त्याला टेन्स म्हणू शकता. फक्त वर्क टेन्स असतो का, फक्त सिंपल टेन्स कुठे कधी ऐकला का तुम्ही, फक्त सिंपल टेन्स नसतो. फक्त कंटिन्यू टेन्स ऐकला तुम्ही, नाही. फक्त परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्यू टेन्स नसतो. फक्त प्रेझेंट टेन्स असतो का, नाही. फक्त पास्ट टेन्स असतो का, नाही. फक्त फ्युचर टेन्स असतो का, नाही. म्हणजे यांचाही वापर जर तुम्ही यांना सोडून केला तर टेन्स इनकम्प्लीट राहतो, त्याला टेन्स म्हणत नाहीत. किंवा यांचाही वापर तुम्ही यांना सोडून केला तरी सुद्धा तो टेन्स नसतो. टेन्स होण्यासाठी या दोघांना एकत्र यावं लागते, तरच टेन्स तयार होतो. कसा बघा, प्रत्येकाचे 4 टाइप्स आहेत. मी काय म्हणतो, याचे 4 प्रकार पडतात, याचे पण 4 प्रकार पडतात आणि याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. असे टोटल प्रकार पडणार आहेत आपले 12. सो एकूण टेन्स किती तयार होणार आहेत, 12 टेन्सेस तयार होणार आहेत. कसे ते बघा. आता प्रेझेंट सिंपल टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. म्हणजे या प्रेझेंटचे, हा जो प्रेझेंट टेन्स तुम्ही बघितला, याचे मुख्यतः 4 टाइप्स पडतात आणि 4 टाइप्स तुमच्या समोर आहेत. पुढे चला, आणखी म्हणू शकतो आपण की हा जो पास्ट टेन्स आहे याचे सुद्धा 4 टाइप्स पडतात. कसे बघा, आता पास्ट सिंपल टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. समजलं? ज्यानुसार प्रेझेंटचे 4 टाइप्स पडत होते त्याचनुसार पास्ट टेन्सचे सुद्धा 4 टाइप्स पडतात. आणखी पुढे जाऊया, ते बघा. आता फ्युचर टेन्सचे सुद्धा किती पडतील, 4च प्रकार पडतील. कसे ते बघा बरं. फ्युचर सिंपल टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे असे टोटल 12 टेन्सेस तयार होतात. टेन्सेस तेव्हाच नाव देणार तुम्ही जेव्हा या दोघांना प्लस करणार, अदरवाईज त्याला टेन्स म्हणायचं नाही, त्याला टाइम आणि वर्क म्हणायचं नाही. समजलं? टेन्स म्हणजे काय असतो, टेन्स म्हणजे काळ नसतो, हे डोक्यातून काढून टाका. चला ठीक आहे, आता स्टार्ट करू आपण टेन्स शिकण्यासाठी. आता याचे 12 नाव सांगितले मी, या 12 नावाचे 12 फॉर्म्युले असतात. विद्यार्थ्यांना सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की सर ते 12 फॉर्म्युले आजपर्यंत मी स्कूलमध्ये शिकलो, कॉलेजेसमध्ये शिकलो, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत गेल्या काही वर्षापासून, काही महिन्यापासून, तरी सुद्धा आजपर्यंत हे 12 पैकी 12 फॉर्म्युले माझे लक्षात नाहीत. टेन्शन घेऊ नका, मी आज तुम्हाला ट्रिक्स आणि टेक्निक सांगणार आहे की टिल लाईफ टाइम, जीवनभर पर्यंत तुम्हाला हे 12 पैकी 12 फॉर्म्युले तुमच्या डोक्यामध्ये फिट असतील. आय प्रॉमिस यू. फक्त मी सांगतो तेवढं फॉलो करायचं. कुठलंही पुस्तक किंवा कुठलाही नोट्स किंवा कुठलं अदर चॅनल तुम्हाला चेकआउट करण्याची गरज पडणार नाही. चला बघा, आता समजून घेऊया. हे 12 फॉर्म्युले आहेत. या 12 फॉर्म्युल्याला इम्पॉर्टन्स कसं द्यायचं ते समजून घेऊ. वरचे जे 3 आहेत त्याला आपण सिंपल नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, सिंपल. बघा, सिंपल तुमच्या समोर आहे, हे तिन्ही पण सिंपल आहेत. हे जे दोन्ही आहेत, हे तिन्ही आहेत, यांना नाव काय दिलेलं आहे, कंटिन्युअस. कंटिन्युअस, ओके. हे जे 3 आहेत यांना नाव दिलेलं आहे परफेक्ट. आणि जे शेवटचे उरलेले आहेत यांना नाव दिलेलं आहे की जे परफेक्ट पण असतात आणि कंटिन्युअस पण असतात. म्हणजे याचा अर्थ आपण बघितलं 3 3 3 आणि 3, म्हणजे असे 12 जे टेन्सेस आहेत आणि त्याचे फॉर्म्युले लक्षात करण्याची टेक्निक मी समोर देतो तुम्हाला. पहिले समजून घ्या, ही टेक्निक आहे त्यांना लर्न करण्याची. हा बॉक्स, एवढा बॉक्स जर तुम्ही समजून घेतला तर लाईफ टाइम तुम्ही कुठलाही फॉर्म्युला कधी बनवू शकता. तुम्ही म्हणणार सर आम्हाला तर टेन्सचं नाव पण येत नव्हतं, पण आय कांट बिलीव्ह इट की मी स्वतःवरून कुठलाही फॉर्म्युला मला विचार मी आन्सर देतो. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही. जेव्हा मी तुम्हाला एक टेक्निक सांगेल की कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही की यस सर, नाव आय कॅन टेल यू, नाव आय कॅन यूज एनी फॉर्म्युला, आय कॅन टेल एनी फॉर्म्युला बिकॉज आय हॅव अ ट्रिक्स, हे तुम्ही म्हणणार. चला ठीक आहे, बघा
आपण म्हणणार आपल्या जीवनातलं असं काम जे वारंवार करतो त्याला सिंपल म्हणतात. 3 सिंपल असतात, प्रेझेंट सिंपल, पास्ट सिंपल, फ्युचर सिंपल. ओके, त्याच्यानंतर फक्त एवढंच काम आहे, जिथं विल आहे तिथं शाल सुद्धा लिहून घ्या. शाल ऑब्लिक विल. जिथं जिथं विल दिसेल तिथं सुद्धा काय लिहून घेसाल, शाल सुद्धा लिहून घेसाल. खाली लिहितो, शाल विल दोन्ही असतात. ओके, जिथं जिथं तुम्हाला विल दिसेल तिथं तिथं एकच काम करायचं, शाल सुद्धा लिहून घ्यायचा, कारण शाल सुद्धा लागत असतो. ते फॉर्म्युले जे होते ऍज अ स्पोकन इंग्लिश होते ते त्याच्यामुळे आपल्याला तसं विल केलेलं आहे. चला ठीक आहे. आता बघा फॉर्म्युले, सब्जेक्ट V1 V5 ऑब्जेक्ट. सर्व विद्यार्थ्याला सब्जेक्ट माहित आहे, बिकॉज मी पहिल्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट शिकवले. सब्जेक्ट असतात काय, म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर V1 ऑब्लिक V5 येतो. कोणी मला असं म्हणू शकत नाही की सर मला V1 माहित नाही, मला सब्जेक्ट माहित नाही, मला V5 माहित नाही, मला ऑब्जेक्ट माहित नाही. असं तुमच्यापैकी कोणी का नाही म्हणू शकत? कारण हे दुसरं लेक्चर आहे. मी पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलं तुम्हाला की कशा पद्धतीनं सब्जेक्ट V1 V5 ऑब्जेक्ट V2 हे काय असते. हे सर्व मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्याकडून 40 शब्द करून घेतलेले आहेत, म्हणून 40 शब्द तुम्हाला माहित आहेत. 40 शब्दावर ते संपूर्ण ग्रामर रिलेट करते. बघू कसं तर. चला ठीक आहे. सब्जेक्ट V1 V5 ऑब्जेक्ट यांना शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं, मी पहिले 2 प्रकार टेक्निक सांगतो. 2 प्रकारे टेक्निक. पहिली टेक्निक जनरली फॉर्म्युल्यामध्ये असते काय, फॉर्म्युल्यामध्ये 4 गोष्टी असतात. 4 गोष्टी कुठल्या कुठल्या, एक सब्जेक्ट असतो, नंतर एक हेल्पिंग वर्ब असतो, नंतर एक मेन वर्ब असतो आणि नंतर एक ऑब्जेक्ट असतो. जनरली अशा 4 गोष्टी आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पाहायला मिळतात. काय काम करायचं तुम्ही एकच काम करायचं, सब्जेक्ट लर्न करायचाच नाही. हा जो सब्जेक्ट आहे हा लर्न करायचाच नाही, कारण जेवढं सोपं घेतलं तुम्ही करून, जेवढं त्याला इझी करून घेतलं, कारण स्वतःला सांगावं लागत असते. जरी तुम्ही म्हणाल सर मी तर स्वतःला सांगितलं पण डोळे नाही ऐकत ना, हे डोळे ऐकत नाही. डोळे जे बघतात ते सांगतात स्वतःला की नाही कठीण आहे, एवढं मोठं वाढजानं पाठांतर होणार नाही. हे डोळे आपल्याला सांगतात. तर काय करायचं, त्या डोळ्यांना पण आपल्याला काय करायचं आहे, स्मार्टनेसने सांगायचं की बघ सब्जेक्ट पाठांतर करण्याची गरज नाही आहे. सोपं झालं आणखी. म्हणजे तुम्हाला आता सब्जेक्ट लर्न करण्याची गरज नाही, कारण सुरुवातीला सब्जेक्ट येतोच, मग फॉर्म्युला कुठलाही असू द्या. तुम्हाला ऑब्जेक्ट लर्न करण्याची गरज नाही. का बरं, कारण तुम्हाला माहित असायला पाहिजे की कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये शेवटी ऑब्जेक्ट येतोच. म्हणजे तुमच्या डोळ्याला जे जास्त दिसत होतं, जे तुम्ही निगेटिव्ह होत होते की नाही सर 12 फॉर्म्युले माझे पाठांतर होत नाहीत, मग आणखी तुम्हाला टेक्निक भेटून गेली. आता राहिला फक्त हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, त्याला सुद्धा मी आणखी सोपं करून देतो तुम्हाला. बघा कसं तर. तुम्ही नोटीस केलं का, V4 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 म्हणजे 12 टेन्स मधून 6 टेन्स मध्ये तो V4च लागतो. काय टेक्निक आहे याची टेक्निक अशी आहे की जो पण टेन्स कंटिन्युअस असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस असेल त्यांच्यामध्ये, म्हणजे कंटिन्यू नाव आलं म्हणजे V4 लागला. हे डोक्यात फिट करू शकता तुम्ही. कंटिन्यू नाव आलं म्हणजे 100% त्यात V4 लागतोच. हे फिक्स आहे, त्रिकालवादी सत्य आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे की कंटिन्यू टेन्स मध्ये 100% V4 लागतो आणि परफेक्ट टेन्स मध्ये पण 100% V4 लागतो. हे तर फिक्स झालं. मग मला सांगा आता आपण काय केलं, 6 टेन्स केले, आणखी उरलेले 6 ते समजून घेऊ. बघा इथं V3 आहे, इथं V3 आहे, इथं V3 आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो कुठल्याही परफेक्ट टेन्स मध्ये V3 लागतो. मग मला सांगा कंटिन्यू टेन्स समजला तुम्हाला, परफेक्ट टेन्स समजला तुम्हाला, परफेक्ट कंटिन्यू टेन्स समजला तुम्हाला. आता उरला कुठला, सिंपल टेन्स. सिंपल टेन्स मध्ये काय लागतो, कधी V1 कधी V5 कधी V2 कधी V1. म्हणजे आपल्याला असं म्हणू शकतो सिंपल मध्ये V1 किंवा V5 किंवा V2 बस यापैकीच काहीतरी लागते. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला मेन वर्ब सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त पाठांतर करावं लागते, ते म्हणजे उरलेले हेल्पिंग वर्ब. संपलं. तुम्ही म्हणा सर नाही आम्हाला ते पण नाही पाठांतर करायचे, आम्हाला त्याच्यापेक्षा सोपं करून द्या आणखी. तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेतलेली आहे, मी तुम्ही बिलीव्ह करणार नाही, ज्या गोष्टी खूप कठीण असतात त्या आणखी इझी करून स्वतः अभ्यास करून मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे आणि दिवसेंदिवस याच्यावर काम करत आहे. दिवसेंदिवस याला आणखी सोपं करत आहे, जेणेकरून इंग्लिश कितीही टफ झाली तर तुम्ही म्हणणार की नाही सर आता आमची इंग्लिश सोपीच आहे. हे प्रत्येक जण विद्यार्थी म्हणेल. मी एकच सांगतो, आपले लेक्चर करून कधी वाटते की नाही सर मला टाइम वेस्ट झाला, माझा इम्प्रूव्हमेंट झाला नाही. एकच काम करायचं, चॅनल अनसबस्क्राईब करायचं आणि निगेटिव्ह कमेंट करून टाकायचा. बाकीच्या विद्यार्थ्यालाही समजलं. पण जर का खरोखर फायदा झाला तर नक्कीच चांगला कमेंट करायला सुद्धा विसरू नका. बिकॉज जे नवीन विद्यार्थी येतात त्यांनाही समजू द्या की हे जे 1 तासाचं लेक्चर बघतात की बघायचं की मदत सोडून द्यायचं की टाइम वेस्ट करायचा की टाइम कन्झ्युम करायचा. ओके, हे तुमच्या कमेंटवरती आधारित असते. चला ठीक आहे, मुद्द्यावर येऊया आपण. समजलं असेल तुम्हाला की तुम्हाला फक्त आणि फक्त काय लक्षात ठेवायचं होतं, हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचा होता. कुठल्या टेन्सचा शेवट कसा होतो हे सुद्धा तुम्हाला हेल्पसाठी दिलेलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा तो ते तात, सिंपल पास्ट टेन्सचा लाली ले,
सिंपल फ्युचरचा नार येईल म्हणतो ना आपण, मी उद्या तुमचं तिसरं लेक्चर घेणार हा तो नार आहे. म्हणजे तुम्ही याला हेल्प होईल की याची एंडिंग काय होते टेन्सची. चला मी एक काम करतो, याची टेक्निक सांगतो तुम्हाला. आता फॉर्म्युला लक्षात कसे ठेवायचे, फॉर्म्युला लक्षात कसे ठेवायचे बघा. इथं एम इज आर आहे, इथं वॉज वर आहे, इथं शाल बी विल बी आहे, म्हणजे शाल बी विल लागतो. मग याचा फॉर्म्युला तयार झाला. काय तयार झाला, टू बी प्लस V4. हा फॉर्म्युला कोणीही विसरू नका. कंटिन्यू टेन्सचा जर फॉर्म्युला मी तुम्हाला फ्युचरमध्ये विचारला, मी विचारेल तुम्हाला, मला कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला सांगा. कंटिन्यू टेन्स नसतो, त्या 3 टेन्स असतात कंटिन्यू मध्ये. प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू, 3 टेन्स असतात. आणि मला शॉर्टकटमध्ये फॉर्म्युला सांगा. काय सांगायचा, टू बी प्लस V4. संपलं. सुरुवातीला सब्जेक्ट असतो, एंडिंगला ऑब्जेक्ट असतो. टू बी प्लस V4. टू बी काय, एम इज आर, वॉज वर, शाल बी विल बी, टू बीच आहेत ना. हेच आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो. इथं बघा, हॅव हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. इथं शॅल हॅव राईट केलं नाही, पण पीडीएफ मध्ये भेटून जाईल तुम्हाला, डोंट वरी. यांना काय म्हणतो, यांना टू हॅव म्हणतो. मग याचा सुद्धा एक शॉर्टकट फॉर्म्युला तयार झाला. काय तयार झाला, टू हॅव प्लस V3. हा झाला तुमचा शॉर्टकट फॉर्म्युला तयार. टू हॅव प्लस V3 म्हणजेच परफेक्ट टेन्स. कुठला परफेक्ट डिपेंड करतो कुठला तुम्ही हेल्पिंग वर्ब घेता त्यानुसार. इथं बघा, टू हॅव, शॅल हॅव, हे पण टू हॅव आणि नंतर बीन. म्हणजे याचा फॉर्म्युला तयार होतो की टू हॅव प्लस बीन प्लस V4. मग टू हॅव प्लस बीन प्लस V4 बघा, सर्वांमध्ये बीन आणि बीन दिसेल तुम्हाला. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा परफेक्ट कंटिन्यू टेन्स आहे. चला, हे शॉर्टकट फॉर्म्युले समजले तुम्हाला. आणि V1, V5, V2 असेल तर मग आपला सिंपल टेन्स आहे. आता टेक्निक सांगतोय ना लक्षात ठेवण्याची. तुम्ही म्हणणार सर, आता तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जे विद्यार्थी म्हणतात सर मला टेन्सचं नाव पण माहित नाही, सर मला टेन्सचं काहीच माहित नाही, तरी मी फॉर्म्युलाचं उत्तर देऊ शकतो. माय आन्सर इज यस. फक्त मला तुमच्याकडून एक गोष्ट पाहिजे, ते म्हणजे हा बॉक्स तुम्हाला माहित पाहिजे, फक्त एवढा. म्हणजे एवढे 12 फॉर्म्युला लक्षात ठेवल्यापेक्षा एवढा बॉक्स जरी लक्षात ठेवला, तुम्ही सेकंदात कुठलाही फॉर्म्युला स्वतःवरून बनवू शकता. समजा मी तुम्हाला फॉर्म्युला विचारला की मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला सांगा. तुम्ही म्हणणार सर मला तर हे पहिल्यांदा माहित पडलं की प्रेझेंट कंटिन्युअस हे काहीतरी असते. काही विद्यार्थी असे असतील, ते सुद्धा उत्तर देऊ शकतात. ते एक्झाम्पल बघा कसं. तर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. आता मला म्हणायचं काय बघा, आता आपली शून्य आहे आपण पूर्णपणे टेन्स मध्ये, तरी उत्तर कसं देतो बघा. आता प्रेझेंट टेन्स बघा बरं, इथं हा वाला प्रेझेंट टेन्स म्हणजे असं यायचं इथं इथपर्यंत. ओके, कारण प्रेझेंट टेन्स सांगितलं नाही. कुठला टेन्स सांगितलं आपल्याला, प्रेझेंट टेन्स. नंतर काय सांगितलं तरी आपल्याला, कंटिन्युअस. आता कंटिन्युअस शोधा, इकडे या साईडला आहे. आता जसं आपण प्रेझेंट अगोदर प्रेझेंटला महत्व दिलं, आता महत्व कोणाला देणार आपण, कंटिन्यूला. आता काय करा, एरो असा जाऊ द्या, असा पूर्ण. कुठे टच झाला, कुठे मॅच झाला, हा इथं मॅच झाला. समजलं तुम्हाला, कुठे मॅच झाला, इथं मॅच झाला. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, एम इज आर आणि नंतर काय येणार V4. संपला फॉर्म्युला. एवढं शॉर्टकट काढू शकता. बघा मी लिहितो इथं एम इज आर आणि प्लस V4. फक्त उलट करायचं, V4 तिकडे जाणार, हे इकडे येणार. हा फक्त उलट भाग करायचा, बस एवढंच आहे. तुम्ही म्हणा सर एक काम करा ना, सर्वात कठीण फॉर्म्युला सांगा. सर्वात कठीण, सर्वात मोठा. चला मी सांगतो तुम्हाला, जो सर्वात कठीण आहे आणि सर्वात मोठा फॉर्म्युला आहे, ज्याचं नाव सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहित नाही, ते सुद्धा मला फॉर्म्युला सांगू शकतात बॉक्स बघून. बघा कसं, तर समजून सांगतो तुम्हाला कसं शॉर्टकट आणि कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःवरून फॉर्म्युला सांगू शकता. तुम्हाला स्वतःला चॅलेंज आहे. तुम्ही बिलीव्ह करत नाही. मला खूप सारे विद्यार्थी कॉल आणि मेसेज येतात आणि सांगतात सर माझी इंग्लिश 0 होती, पण मला समजत नाही माझं नॉलेज आहे की नाही, पण माझा प्रश्न सुटतो. मला एवढं 100% माहित आहे की प्रश्न उत्तर करेक्ट येते माझं, बाकी ते काय आहे ते एवढं नाही समजत. तर मला तेच तुम्हाला बनवायचं आहे. पण हा बेसिक टू ॲडव्हान्स असल्यामुळे तुम्हाला समजेल सुद्धा, नॉलेज सुद्धा वाढेल, सर्वच गोष्टी तुमच्या इम्प्रूव्ह होतील. चला ठीक आहे, या मुद्द्यावर या. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चला, हा 12 फॉर्म्युल्यामधला सर्वात कठीण, सर्वात मोठा, सर्वात किचकट, सर्वात लॉंगर फॉर्म्युला म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. चला बघूया तुमच्यामधून उत्तर कसे देऊ शकतात. काय करायचं, तेच करायचं. इथं नाव काय आहे, फ्युचर. फ्युचर कुठे असते, इथं असते. चला येऊ द्या, एरो आला. ओके, आता काय पाहिजे तुम्हाला, तुम्हाला परफेक्ट कंटिन्यू पाहिजे. शोधा परफेक्ट कंटिन्यू कुठे आहे, हा इथं आहे. जसा फ्युचर इथं होता, आता परफेक्ट कंटिन्यू इथं आहे. मग इथून सुद्धा एरो असा जाऊ द्या. चला, कुठे मॅच झाला, इथं मॅच झाला. कुठलं हेल्पिंग वर्ब घेणार, शॅल हॅव विल हॅव घेणार. तुम्ही काय घेणार, शॅल हॅव विल हॅव बीन, हे दिलेलं आहे इथं. मग तेच तुम्ही इथं लिहिणार. काय लिहिणार तुम्ही, शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन.
ओके, समजलं इथपर्यंत. आणि फॉर्म कुठला पाहिजे? फॉर्म चौथा पाहिजे. संपलं. मग तुम्ही म्हणा सर असाच फॉर्म्युला असते का? यस, असा असते, बट एंडिंगला नेहमी ऑब्जेक्ट असतो आणि सुरुवातीला नेहमी सब्जेक्ट असतो. हे तर सर्वांना माहित आहे ना, त्याच्यामुळे आपण लिहिलं नाही. त्याला माहित आहे आपल्याला, एंडिंगला ऑब्जेक्ट, सुरुवातीला सब्जेक्ट. तर हा बॉक्स सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल, नोट डाऊन करून घ्याल, कारण हा असा मॅजिक बॉक्स आहे की तुम्हाला लाईफ टाईम कुठला, जर तुम्हाला टेन्सचं नावही माहित नाही तरी कोणी जर विचारलं की मला प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला सांगा, प्रेझेंट परफेक्ट, चला सर ठीक आहे, पास्ट परफेक्ट सांगा, पास्ट परफेक्ट. आता या साईडला पास्ट आहे आणि परफेक्ट या साईडला आहे, बस मॅच करायचं फक्त. असं यायचं, इथं काय मिळाला? हॅड मिळाला. इथं काय मिळाला? V3, हॅड प्लस V3. सुरुवातीला सब्जेक्ट, एंडिंगला ऑब्जेक्ट. किती इझी वाटलं? मग ह्या टेक्निक मी स्वतःहून डेव्हलप केल्या, कारण मी सर्वात विद्यार्थी होतो इंग्लिशचा. मग मी असाच विचार करतो की समोरच्याला काहीच येत नाही आणि त्याला सिंपल करून द्यायचं अगदी. आणि तो मी ना, काही विद्यार्थी म्हणतील सर आमचा तर ऑलरेडी कोर्स येतो, मग 50, 60, 70, मग आम्ही तुमचे लेक्चर करायला पाहिजे का? बिकॉज तुम्ही म्हणता ना की झिरो वाल्याला, माझं काम आहे तुम्हाला की झिरो पासून डायरेक्टली ऍडव्हान्स लेवलवरती नेणे. माझा उद्देश फक्त झिरोवाल्याला इम्प्रूव्हमेंट करून देणे नाही, त्याचा स्कोर पैकीच्या आणून देणे. म्हणजे मी झिरोवाल्याची गॅरंटी घेतो तिथपर्यंत नेणे. जर झिरोवाल्याला तिथपर्यंत नेऊ शकतो तर तुम्ही किती इम्प्रूव्ह करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला पुढे जाऊया. सो आता असं अज्युम करू शकतो की आता 12 पैकी 12 फॉर्म्युले आपल्या मुठ्ठीमध्ये आहेत. चालेल, पुढे जाऊया आता आपण. सो आता आपण शिकायला सुरुवात करूया टेन्सेसला. टेन्सेस तसे खूप सारे असतात, 12 टेन्स असतात. आता 12 टेन्सला मी तुम्हाला शिकवणं चालू करतो. ओके, आता मी एक एक टेन्स घेणार आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. पहिला टेन्स कुठला घेणार मी? कंटिन्युअस टेन्स. असा कुठला टेन्स नसतो, याच्यामध्ये 3 टेन्स असतात. कसे कसे बघा. फॉर्म्युला काय कंटिन्यू टेन्सचा? टू बी प्लस V4. ओके, तुम्हाला माहित आहे एक कुठला असतो? प्रेझेंट कंटिन्युअस असतो. ओके, कंटिन्युअस शिकायचं ना आपल्याला, प्रेझेंट कंटिन्युअस. सेकंड वाला कुठला असतो? सेकंड वाला पास्ट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. आणि थर्ड कुठला असतो? थर्ड असतो फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. चला ठीक आहे, इथपर्यंत समजलं आपल्याला की हे 3 टेन्स असतात. या तिघांमध्ये कॉमन काय आहे? या तिघांमध्ये कॉमन आहे टू बी. तिघांमध्येही टू बी लागतो, म्हणून इथं टू बी लिहिलेला आहे. या तिघांमध्ये कॉमन काय आहे? या तिघांमध्ये पण क्रियापदाचा चौथा फॉर्म लागतो. म्हणजे तुम्ही प्रेझेंट कंटिन्यू वापरा, पास्ट कंटिन्यू वापरा, फ्युचर कंटिन्यू वापरा, 100% त्याच्यामध्ये V4 येणार. आणि जेव्हा जेव्हा V4 येतो तेव्हा तुम्हाला त वाचावं लागते. त म्हणजे करत आहे प्रेझेंट, करत होतो पास्ट टेन्स, करत असेल फ्युचर टेन्स. आता मी तुम्हाला कंटिन्यू टेन्स शिकवणार, त्याचा हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. आणि कंटिन्यू मधला कुठला पहिला कंटिन्यू घेणार आपण? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. आणि तो एवढ्या इझिली शिकवणार तुम्हाला, तुम्ही म्हणा सर की आता मला नाही वाटत मला काही बेसिकची नीड आहे, मी तर उलट ऍडव्हान्सचे क्वेश्चन्स, ऍडव्हान्सचे रूल स्वतः अप्लाय करू शकतो. हे तुम्ही करणार आहात, तुम्ही म्हणणार आहात. चला बघा आता काय सांगितलं आपण. कुठला टेन्स शिकणार? सुरुवातीला शिकणार आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठलेही पुस्तक, कुठलाही नोट्स, कुठले युट्यूब चॅनल तुम्हाला चेकआउट इंग्लिशसाठी तरी करण्याची गरज नाही. रिझन आहे की याच्यावर खूप काम केलेलं आहे की जो झिरोवाला असेल किंवा ऍडव्हान्सवाला असेल प्रत्येक विद्यार्थी इम्प्रूव्ह करणार आहे. बघा प्रेझेंट कंटिन्यू टेन्स काय सांगितलं आपण? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. आता तुम्हाला माहित आहे की सुरुवातीला नेहमी सब्जेक्ट येतो आणि एंडिंगला तर नेहमी ऑब्जेक्ट येतो. चला ठीक आहे. आणि नंतर एमेजार आणि नंतर V4. या टेन्सचा जो शेवट होतो, शेवट लक्षात ठेवा फक्त, तो आहे. हा शेवट खूप मॅटर करणार आहे तुम्हाला जर इंग्लिश मराठी व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर प्रेझेंट कंटिन्यूचा टेन्सचा जो शेवट होतो नेहमी होतो तो आहे. एक्झाम्पल, मी तुम्हाला इंग्रजी ग्रामर शिकवत आहे, आय एम टीचिंग यू इंग्लिश ग्रामर. तो आतमध्ये येत आहे, ही इज कमिंग इन, ही इज कमिंग. ओके, इनसाइड द रूम जर आतमध्ये असेल तर. म्हणजे त आहे शेवटी येणार. सर मी परीक्षा देत आहे, सर मी खोटं नाही बोलत आहे, त आहे तो ना शेवटी. जेव्हा जेव्हा शेवटी त आहे तो समजून जायचं आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स यूज करत आहे, हे समजून जायचं. चला ठीक आहे. मग आता मी तुम्हाला एवढे याला क्लासिफाईड करून दिल्यांना, याचं क्लासिफिकेशन करून, वर्गीकरण करून पुरं डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार शून्यापासून. फॉर्म्युला समजला. माझं पहिलं काम काय होतं? तुम्हाला फॉर्म्युला लर्न करून देणे. मग आपल्याला समोर फॉर्म्युला आहे. आता यांना आपण पूर्णपणे एक्सप्लेन करूया. सुरुवातीला एक्सप्लेन करू हा सब्जेक्ट काय असतो, नंतर एक्सप्लेन करू हा एमेजार कसा अप्लाय करायचा, नंतर आपण एक्सप्लेन करू की हा V4 कसा फंक्शन करतो, आणि नंतर आपण एक्सप्लेन करू की हा ऑब्जेक्ट काय असतो आणि तो कसा फंक्शन करतो. चला स्टेप बाय स्टेप घेऊया.
सुरुवातीला एक्सप्लेन करूया आपण सब्जेक्ट. सर्व विद्यार्थ्याला माहिती आहे की सब्जेक्ट म्हणजे कोण. सब्जेक्ट म्हणजे मी पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलं, सब्जेक्ट म्हणजे ऍक्शन करणारा. वाक्यामधली जे पण काही ऍक्शन होते तो करणारा जो असतो तो सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट म्हणजे कोण? एक तर वाक्यातली ऍक्शन करणारा, एक तर ज्याच्या अबाउट तुम्ही बोलता, ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता त्याला सुद्धा सब्जेक्ट म्हणतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे की सब्जेक्ट म्हणजे काय असू शकतो. मग सब्जेक्ट कोण? आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे मेल फिमेल सोडून पण एकच. आता मला काय म्हणायचं होतं, फक्त आयलाच एम लावायचा, कारण आय नेहमी एक्सेप्शन मध्ये जातो. समजलं तुम्हाला. आणि ज्या गोष्टी अनेक वचन असतात, ज्या गोष्टी अनेक वचन असतात, वी अनेक वचन, यू अनेक वचन, हे सर्व अनेक वचन आहेत. अनेक वचन असेल तर आपण आर वापरतो, आणि जर एक वचन असेल तर, जर सिंग्युलर असेल तर त्यांच्यासाठी आपण इज वापरतो. मग तसा ही एकटा आहे, तो, शी एकटी आहे ती, आणि इट तो किंवा ती किंवा ते. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की फक्त आयला एम लावायचा, अनेक वचनला आर लावायचा आणि एक वचनला इज लावायचा. जर मी असं नाव कोणाचं व्यक्तीचं नाव लिहिलं असतं तर इज, कारण तो एकटा असता. म्हणजे अमन इज, योगेश इज, क्रिश इज, लवेश इज, म्हणजे खूप सारे नावे आपण इज घेतला असता. कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्या, प्राण्याचं नाव घ्या, पक्षाचं नाव घ्या, जर एक असेल तर इज. कुठल्याही प्राण्याचं नाव घ्या, पक्षाचं नाव घ्या, कोणाचंही नाव घ्या, जर अनेक वचन असेल तर आर, आणि स्वतःसाठी फक्त काय? एम. मग मी तुम्हाला काय काय शिकवलं, हा सब्जेक्ट कसा फंक्शन करतो, हे एम आर कसे फंक्शन करतात, ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिल्या. आता मी एक्सप्लेन करून देणार वर्ब. पण कुठला वर्ब? वर्ब 4, क्रियापदाचा चौथा फॉर्म काय असतो. क्रियापदाचा चौथा फॉर्म म्हणजे असा फॉर्म की पहिल्या फॉर्मला आयएनजी लावणे, म्हणजे ज्याला काय म्हणू शकतो आपण? आयएनजी लागलेला फॉर्म, ज्याला आयएनजी लागतो. म्हणजे माहिती आपल्याला ईट आहे, ईट पण ईटिंग केलेला आहे, सेव्ह आहे, सेव्हिंग केलेलं आहे, प्ले आहे, प्लेइंग केलेलं आहे, टेक आहे, टेकिंग केलेलं आहे, आस्क, आस्किंग, वेअर, वेअरिंग, बार्क, बार्किंग, म्हणजे यांना आयएनजी लावला. जर इंग्लिशमध्ये आयएनजी लागत असेल, मी काय बोलतो लक्षात ठेवा, जर इंग्लिशमध्ये आयएनजी लागत असेल तर मराठीमध्ये त लागतो. चेक करा, तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला दिसते प्रत्येक इंग्लिश शब्दाला आयएनजी लागलेला आहे, म्हणून मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला त लागलेला आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? इटिंग खातं, खाणे म्हणू नका, सेव्हिंग वाचवत, प्लेइंग खेळत, टेकिंग घेत, आस्किंग विचारत, वेअरिंग घालत, बार्किंग भुंकत. काय म्हणणार आपण? भुंकत. अशा पद्धतीनं. आता एक काम करू आपण, इथपर्यंत समजलं तुम्हाला. सुरुवातीला मी शिकवलं सब्जेक्ट काय असतात, ऍक्शन करणारे. नंतर सांगितलं एम इज आर, यांचं काम काय असते? सेंटेन्सला सपोर्ट करणे, एकतर वाक्य पूर्ण होण्यासाठी म्हणा किंवा टाइम दाखवण्यासाठी. एम इज आर आला म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. यांचं काम असते हेल्पिंग वर्बचं काम असते टाइम दाखवणे, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. सब्जेक्टचं काम असते ऍक्शन करणारा किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. V4 काय असतो? V4 म्हणजे आपला ऍक्शन नॉन ऍक्शन, द थिंग्स विच वी डू इन अवर डेली लाईफ, दॅट इज कॉल्ड ऍक्शन वर्ब. तुम्ही काय करता स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही काय करत आहात? खात आहे, वाचवत आहे, खेळत आहे, घेत आहे, विचारत आहे, घालत आहे, भुंकत आहे, ह्या ऍक्शन्स आहेत. ह्या ज्या ऍक्शन्स असतात की काय करणे प्रश्न विचारा, तुम्हाला ऍक्शन मिळतात. फक्त प्रश्न एवढाच आहे की V4 म्हणजेच काय, ज्याला आयएनजी लागते. पुढे चला. आता पाहिजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा मिळतो? खूप साऱ्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम असतो की सर हा ऑब्जेक्ट कसा मिळतो, आम्हाला समजतच नाही. बघा, फक्त तुम्हाला काय करायचं असते, आपला मी तुम्हाला बेसिक लेक्चर 1 मध्ये शिकवलं की ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, ऑब्जेक्ट कसा मिळतो, आणि खरोखर तो ऑब्जेक्ट असतो का हे सुद्धा कसं ओळखायचं, हे सर्व शिकवलं मी तुम्हाला. याला फक्त तुम्ही 2 प्रश्नांनी प्रश्न विचारा, काय किंवा कोणाला, काय किंवा कोणाला. असा प्रश्न जेव्हा तुम्ही कोणाला विचारता, तुमच्या वर्बला विचारता. व्हेन वी आस्क क्वेश्चन बाय हुम और बाय व्हॉट and the answer you will get that will be your object. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या वर्बला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारता आणि जे उत्तर मिळते त्या उत्तराला ऑब्जेक्ट म्हणतात. बघा कसं, तर खात आहे, काय खात आहे सांगा बरं, मिळाला ऑब्जेक्ट आंबा. आता काही विद्यार्थी म्हणजे सर इथं मँगो लिहिलो, मँगो मी लिहिला, फक्त मँगो लिहिला चाललं नसतं का, उत्तर चुकलं असतं का? यस, तुमचं उत्तर 100% चुकलं असतं. 2 प्रकारे मँगो लिहिता येते. एक तर मँगो असा लिहितात, अ मँगो, एक तर असं लिहितात, अ मँगो, एक तर असं लिहितात, मँगोज. मँगो असं काही नसते. एक तर असं लिहितात द मँगो, एक तर काय लिहितात द मँगो, बस. फक्त मँगो नसते. का नसते फक्त मँगो? कारण मँगो एक नाऊन आहे. जगामधला कुठलाही नाऊन घ्या आणि तो नाऊन जर कॉमन असेल, काउंटेबल असेल, संख्येमध्ये मोजता येत असेल, डोळे बंद करून आणि 100% तुम्हाला आर्टिकल लावायचा असतो. खूप सारे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला आर्टिकल कसा अप्लाय करायचा माहित नाही. मी तुम्हाला खूप
तुफान ट्रिक्स देणार आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. ओके, सो आर्टिकल एस का बरं लावला? कारण मोजू शकतो आपण एक आंबा. एकतर अ मँगो लिहा, एकतर मँगोज लिहा, दोन्ही बरोबर आहेत. पुढे चला. मी काय खात आहे? आंबा खात आहे. पुढे चला. सेव्हिंग वाचवत आहे. विचारा प्रश्न, काय वाचवत आहे? जे उत्तर मिळेल ते तुमचा आन्सर आहे. मग मी पैसे वाचवत आहे. आता पैशाला मोजता येते का? नाही. यू नो व्हाय आय डिडंट यूज एनी आर्टिकल बिफोर मनी? कॅन यू टेल मी? इफ यू नो यू कॅन टेल इन मी कमेंट बॉक्स. व्हाय? बिकॉज वी, म्हणजे आपण मनीच्या अगोदर, म्हणजे कुठलाही अनकाउंटेबल नाऊन असेल त्याच्या अगोदर आर्टिकल ए, आर्टिकल एन वापरू शकत नाही. सो तुम्ही म्हणा सर मनीला, पैशाला मोजता येते संख्येमध्ये? नाही. पैशाला आपण युनिटमध्ये मोजतो. ज्या गोष्टीला तुम्ही युनिटमध्ये मोजता, पाण्याला युनिटमध्ये मोजता, पैशाला युनिटमध्ये मोजता, जेवणाला युनिटमध्ये मोजता, कामाला वर्क जे करतो त्याला युनिटमध्ये मोजतात. ज्या गोष्टी डायरेक्ट मोजता येतात, मँगो खाल्ला, किती खाल्ला? एकच खाल्ला, 2 खाल्ले, 3 खाल्ले, म्हणजे याला मोजू शकतो. म्हणून आर्टिकल ए किंवा आर्टिकल एन लावू शकतो. पैसेने मोजू शकत ना. मी 1 पैसा कमावला, मी 2 पैसा कमावला, नाही मोजता येत. पैशाला मोजतात रुपीजमध्ये, पैशाला मोजतात डॉलरमध्ये, पैशाला मोजतात पॉन्ड्समध्ये. पण समजून घ्या की पैशाला मोजण्यासाठी पैशाचं एक युनिट आहे. पैशाला डायरेक्ट मोजता येत नाही, म्हणून आपण म्हणणार नो आर्टिकल. समजलं असेल तुम्हाला. चला पुढे. प्लेइंग खेळत आहे. काय खेळत आहे? क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटला मोजता येते का? आज मी 2 क्रिकेट खेळून आलो, नाही. क्रिकेटला मोजायचं असेल तर मॅचेसमध्ये मोजावं लागेल. हे त्याचं युनिट आहे. डायरेक्ट नाही मोजता येत क्रिकेटला. सो तुम्ही आर्टिकल ए आणि आर्टिकल एन वापरू शकत नाही. पुढे चला. आणखी काय म्हणणार? आता म्हणणार टेकिंग. मी घेत आहे. काय घेत आहे? कार. आता कारला तर मोजता येते. आता बघा, मी तुम्हाला एक्सेप्शन वाला वाक्य सुद्धा घेतलं. मोजू शकतो ना. मी एकच कार विकत घेतली, मी 2 कार विकत घेतल्या, किंवा मी काय घेत आहे? मी कार घेत आहे. माझ्याकडे किती कार आहेत? माझ्याकडे 5 कार आहेत, 10 कार आहेत, 2 कार आहेत, 3 कार आहेत, 1 कार आहे. मोजू शकतो. मग याला जर मोजू शकतो तर 100% आर्टिकल यायला पाहिजे होता, पण नाही आला. रिझन काय? रिझन सांगतो तुम्हाला. मी खूप डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला. टेन्शन नका घेऊ. मी खूप डिटेलमध्ये शिकवत आहे, जेणेकरून कुठला इश्यू तुम्हाला येणार नाही. जेव्हा हे शब्द येतात, कुठले शब्द येतात? माय, अवर, युअर, हर, हिज, इट्स, वन्स, त्याच्यानंतर नो, नो, इच, एव्हरी. जेव्हा हे शब्द येतात 1 2 3 4 5 6, एक बाकी होता कुठला? देअर. हा पण लिहून घ्या. हे पोजेशन जर आले किंवा हे शब्द जर आले तर आर्टिकल लागत नाही, जरी तुम्ही त्याला मोजू शकता. म्हणजे मला म्हणायचं तुम्ही मोजू शकता. काय मोजू शकता? दिस इज अ बॅग. बॅगेला मोजता येते म्हणून आर्टिकल लागला. आर्टिकल का लागला? कारण बॅगेला मोजता येते की एक बॅग आहे, म्हणून आर्टिकल हे लागला. पण जर का वाक्य असं असतं की दिस इज माय बॅग, आता बॅगला तर मोजता येत होतं, मग तरी आर्टिकल लागला का? नाही लागला. रिझन काय होतं? रिझन हे होतं की याच्यामधला जो माय होता तो इथं आला. मग कधी कधी म्हणतो ना सर पुस्तकाचा नियम सांगतो की असं केल्यानं असं होते, हा रूल आहे, आणि जेव्हा मी अप्लाय करायला जातो अप्लायच होत नाही. असं का होते? कारण तुम्ही फक्त एका साईडने शिकता, तुम्ही फक्त थेरॉटिकल शिकता. मी तुम्हाला सर्व साईडकडून शिकवणार आहे की रूल तर आहे की ज्याला मोजू शकता तुम्ही, रूल तर आहे, पण दुसराही रूल माहीत पाहिजे ना की हे शब्द आले तर तो रूल अप्लाय होणार नाही. तसं डिटेलमध्ये आणि एकही टॉपिक मिस न होऊ देता आणि कुठल्याही पुस्तकात टच न करू देता मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे या 60 डेज चॅलेंजमध्ये. चला ठीक आहे, मुद्द्यावर येऊया आपण. समजलं सर आता आम्हाला की आर्टिकल हे केव्हा वापरायचं आणि केव्हा वापरायचं नाही. ओके, काय घेत आहे? कार घेत आहे. पुढे जाऊया. आस्किंग, विचारत आहे. काय विचारत आहे? प्रश्न विचारत आहे. प्रश्न मोजता येतात का? येस, मोजता येतात, म्हणून काय लावला? आर्टिकल लावला. परत पुढे चला. काही विद्यार्थी म्हणतील सर मग हे पण सांगून द्या ना की ए केव्हा लावायचा, एन केव्हा लावायचा, द केव्हा लावायचा. यस, इथं सर्व सांगितलं तर आर्टिकलमध्ये काय सांगणार आपण. सो त्याचा पण एक डिटेल काहीतरी आपण एक लेक्चर घेणार आहे. टेन्शन नका घेऊ, डिटेलमध्ये घेऊया. इथं चॅप्टर कुठं झालं? टेन्स, पण तरी याची एक आयडिया दिली मी तुम्हाला. पुढे चला. सो विचारत आहे. काय विचारत आहे? प्रश्न. आर्टिकल का आला? प्रश्न मोजता येतात 1 2 3. पुढे चला. साडी, ती घालत आहे. काय घालत आहे? ती साडी घालत आहे. किती साड्या तिच्याकडे आहेत? 50 आहेत, 100 आहेत, 2 आहेत, 3 आहेत, मोजू शकतो. म्हणजे साड्यांना मोजता येते म्हणून आर्टिकल लागला. पुढे चला. भुंकत आहे, कुत्रे भुंकत आहे. पण आता काय कुत्रे भुंकत आहे म्हणू शकत नाही. कोणावर भुंकत आहे कुत्र? तर माझ्यावर. ॲटचा अर्थ पण काय होते? कडे किंवा वर. माझ्याकडे पाहून माझ्यावर कुत्रे भुंकत आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल. हे जे आपण आतापर्यंत बघितलं, हा टेन्स जो बघितला याला म्हणतात काय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि हा खूप महत्वाचा टेन्स आहे आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. तुमचं काम काय आता?
मी परत एकदा सांगतो तुमचं काम काय असेल. जी विद्यार्थी म्हणतात सर मला इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये स्ट्रॉंग व्हायचं आहे, मला माझी टॉकिंग इम्प्रूव्ह करायची आहे, माझं ग्रामर इम्प्रूव्ह करायचं आहे, मला स्पोकन इम्प्रूव्ह करायचं आहे, मला इंग्लिशमध्ये मास्टर बनायचं आहे, तर काय करू मी? तुम्ही एकच काम करा, आता हे वाक्य बनवा आणि मला पाठवा माझ्या नंबरला. कसं बनवायचं वाक्य बघा. वाक्य कसं बनते? आय एम इटिंग अ मँगो असं वाक्य बनवा. कसं बनणार वाक्य समजलं तुम्हाला? पहिला सब्जेक्ट घ्या बघा, पहिला सब्जेक्ट घ्या. पहिला सब्जेक्ट काय होता? आय. नंतर तिघांपैकी एक शब्द घ्या, काय होता? एम. नंतर काय करा? हा V4 घ्या. V4 काय होता? इटिंग. आय एम इटिंग. नंतर ऑब्जेक्ट घ्या. हा ऑब्जेक्ट काय होता? अ मँगो. आय एम इटिंग अ मँगो. असं वाक्य तयार होते. कुठलंही इंग्लिश ग्रामर मध्ये वाक्य असं तयार होते. पण याला जर मराठी करायचं असेल तर कसं करणार? हा शब्द पहिला करायचा मराठीमध्ये, पहिला, आणि शेवटून करत आणायचं. कुठून करत आणायचं? शेवटून. 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, असं इंग्लिशमधून मराठी आणि मराठीमधून इंग्लिशमध्ये करतात. मग मी कसं म्हणणार वाचताना? असं नाही वाचणार ना, मी आहे खातं आंबा असं थोडी ना वाचणार. मग काय करणार आपण याच्यामध्ये काय करणार? पहिला शब्द मराठीत करणार आणि तिकून इकडे करत आणणार. ते कसं होते बघा. मी आंबा खातं आहे, मी प्रत्येकाची मिनिंग दिलेले आहेत. हा या बेसिक टू ॲडव्हान्सचं नाव बेसिक टू ॲडव्हान्स का आहे? कारण इथं प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल की कसं मराठीत करायचं, याचा अर्थ काय होतो, कुठे टेक्निक वापरायची, सर्व काही. चला पुढे जाऊया. समजलं? मग असे वाक्य तुम्ही बनवा विथ मराठी. ज्या विद्यार्थ्याला वाटतं की सर मला इंग्लिश मराठी खूप इम्प्रूव्ह करायची आहे आणि त्या नेक्स्ट लेवलला करायचे माझ्या मदर टंगमध्येच, तर असं तुम्ही करू शकता. आय एम इटिंग अ मँगो, मी आंबा खातं आहे. दुसरं वाक्य कसं बनेल बघा. आता बाकीचे वाक्य कसे बनतात? पहिलं वाक्य सांगितलं आय एम इटिंग अ मँगो, झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य वी आर सेव्हिंग मनी, असं वाक्य बनवायचं. चला वाक्य तर सरळ सरळ बनवलं. मराठीत कसं करायचं? पण मराठीत वी मीन्स आम्ही, मनी मीन्स पैसे, सेव्हिंग मीन्स वाचवत, आणि आर म्हणजे आहे. फक्त आहे नाही, आहे, आहो, आहेत, आहेस, डिपेंड करते वाक्यावरून की तुम्हाला काय योग्य वाटते. असं तर म्हणणार नाही की ती स्वयंपाक किंवा ती स्वयंपाक नाही ना. दुसरं वाक्य घेतो, एकदा. ती आंबा खातो असं बोलणार का तुम्ही? ती आंबा खातो. समजतं ना? कॉमन सेन्स. सर खाते यायला पाहिजे होतं, मुलगी आहे. मग असा कॉमन सेन्स तुम्ही इथं लावा. आहे, आहो, वाक्य बघून काय योग्य वाटते तुम्हाला. पुढचं वाक्य कसं होणार? यू आर प्लेइंग क्रिकेट. मराठीत कसं करणार? तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळत आहे. तुम्ही क्रिकेट खेळत आहात, त्यानुसार शब्द बदलणार. चला हा सोडून द्या, दोन्ही तुम्ही सेम करू शकता. देचं वाक्य घ्या आता. दे आर टेकिंग व्हॉट? टेकिंग माय कार. दे म्हणजेच कोण? ते माझी कार घेत आहेत. या पद्धतीने टोटल वाक्य करू शकता. आणखी बघा नेक्स्ट सेंटेन्स, ही इज आस्किंग अ क्वेश्चन. मराठीत कसं होणार? तो प्रश्न विचारत आहे असं होणार आहे. पुढे चला. शी इज वेअरिंग अ साडी. शी इज वेअरिंग अ साडी. मराठीत कसं होणार? ती साडी घालत आहे. शेवटचं, इट इज बार्किंग ॲट मी. आता इटचा वापर नायदर मेल नॉर फिमेल म्हणजे कुत्र्यासाठी केला आपण. सो तो किंवा ती. आता तुम्ही म्हणा तो म्हणू की ती म्हणू, डिपेंड करते कुत्रा आहे की कुत्री आहे. त्यानंतर एक कॉमन सेन्सचा भाग आहे, समजून घ्या कॉमन सेन्स नुसार. सो तो कुत्रा जो होता तो कुत्रा माझ्यावर भुंकत आहे, या पद्धतीनं. आय होप तुम्हाला 100% समजलं असेल. ह्या टेन्सचा शेवट फक्त त आहे होत असतो. क्लिअर? या पद्धतीने तुम्हाला टेन्स शिकायचे जेणेकरून तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये मास्टर होणार आहात. चला प्रेझेंट कंटिन्यूस समजला. आता 3 टेन्स असतात कंटिन्यूचे. मी फक्त कुठला शिकवला तुम्हाला? प्रेझेंट कंटिन्यूस शिकवला. ओके. असा पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू सुद्धा आपण कंप्लीट करू शकतो. बघा कसं. तर आता आणि आणखी सोबत तुम्हाला करून देतो मी याच्यामध्ये. चला बघा कसं होणार. आता आपल्याकडे जो टेन्स आहे त्याचं नाव आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर्म्युलाच बघा बरेचा. फॉर्म्युला जर बघितला तर सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर वॉज किंवा वर पैकी एक शब्द घ्यावा लागतो, त्याच्यानंतर क्रियापदाचा चौथा फॉर्म घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागते? ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. बघा काय म्हणणार आपण याच्यामध्ये? आपण असं करणार, सुरुवातीला तर आपण सब्जेक्ट एक्सप्लेन करणार. आय होप सर्व विद्यार्थ्याला माहित आहे की सब्जेक्ट काय असतात. तेवढ्या वेळा रिपीट होणार आहेत. प्रॅक्टिस करण्याची तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस घरी बसून करण्याची गरज नाही पडणार. तेवढ्या वेळा रिपिटेशन होणार आहे म्हणून, आणि तुमची प्रॅक्टिस क्लासमध्येच होणार आहे. बघा काय म्हणणार आपण? सब्जेक्ट आपल्या समोर आहेत. ओके. कुठे वॉज लावायचा आणि कुठे वर लावायचा? ज्या गोष्टी एक आहेत, काय म्हणायचं मला? ज्या गोष्टी एक आहेत तिथं वॉज लावा,
ज्या गोष्टी अनेक आहेत तिथं वर लावा, संपलं. एवढं सिंपल वेनी आपल्याला शिकायचं होतं. मग वी, यू, दे हे तिन्ही गोष्टी काय होत्या? अनेक वचन होत्या, म्हणून इथं वर लागला. इथं आहे येणार का? नाही. इथं आहे येणार का? नाही. इथं काय येणार? होता, होती, होते, होतो. ओके. आमचा टाईप रायटर खूप मिस्टेक करतो, त्यामुळे जाऊ द्या. ठीक आहे. काय येणार? होता, होती, होते, होतो असं याचा मिनिंग होणार आहे. चला ठीक आहे. सो वी, यू, दे हे अनेक वचन होते म्हणून वर. आय, ही, शी, इट हे सर्व एक वचन होते म्हणून वॉज. जरा असं समजलं आता आम्हाला. एक वचन असेल, एकच गोष्ट असेल तर वॉज, अनेक असतील तर वर, हे समजलं आम्हाला. पुढे चला. सब्जेक्ट एक्सप्लेन केले. वॉजवर कुठे लावायचा? एक्सप्लेन केला. आता जे एक्सप्लेन करायचं आहे ते म्हणजे क्रियापदाचा चौथा फॉर्म, की ज्याला फक्त आणि फक्त काय लागलेला असतो? इंग्लिशमध्ये आयएनजी लागलेला असतो आणि मराठीमध्ये त लागलेला असतो. मराठीमध्ये 100% त आलाच पाहिजे, तरच तो टेन्स पास्ट कंटिन्यू आहे. याचा शेवट कसा होतो या टेन्सचा? या टेन्सचा शेवट होतो त होता, त होती, त होतो, त होते. डिपेंड करते मुलगा आहे, मुलगी आहे, ग्रुप आहे, अनेक आहे, एक आहे, ते मॅटर करते. चला ठीक आहे, हे सुद्धा समजलं. आणि ऑब्जेक्ट कसा मिळतो बरं? बस या आपल्या क्रियापदाला कशाने प्रश्न विचारा? फक्त काय आणि कोणाला. काही विद्यार्थी म्हणजे सर आता हे तेच तुम्ही शिकवणार तर प्रॅक्टिस होईल का आमची, किंवा आम्हाला काही नवीन शिकायला मिळेल का? यस, मी तुम्हाला हे तेच होऊ नये म्हणून एक काम केलेलं आहे तुमच्यासाठीच. मी काय केलेलं माहिती आहे? बिलीव्ह नाही करणार. अराउंड, मी काय बोलतो लक्षात ठेवा, अराउंड 100 प्लस नाही म्हणणार मी, अराउंड 100 मेनवर्ब तुमचे नवीनच दिसतील. एकही मेनवर्ब मी रिपीट नाही केला. म्हणजे तुमचं काम काय होणार माहिती आहे का? इथं तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होणार, तुमचे नवीन मेनवर्ब इम्प्रूव्ह होणार. जे विद्यार्थी म्हणतात सर आता हे तेच असेल, तेच नाही आहे. बघा, लुकिंग म्हणजे बघत, स्टीलिंग म्हणजे चोरत, कलेक्टिंग म्हणजे गोळा करत, लर्निंग म्हणजे शिकत, युजिंग म्हणजे वापरत, कुकिंग म्हणजे स्वयंपाक करत, गोईंग म्हणजे जात. खूप सारे नवीन शब्द तुम्हाला शिकायला मिळतील आणि ते नवीनच असतील. एकही शब्द मी याच्यामध्ये रिपीट केला नाही, कारण मला माहित होतं माझं काम फक्त तुम्हाला शिकवणं नव्हतं, माझं काम प्रॅक्टिस करून देणं होतं आणि नवीन शब्द सुद्धा लर्न झाले पाहिजे हे होतं. त्यासाठी मी इथं स्मार्टनेस वापरलेली आहे की तुम्ही पूर्ण लेक्चर बघा, तेवढ्यासाठी हे केलेलं आहे सर्व काही. चला ठीक आहे, म्हणजे आणखी नवीन शब्द आपल्याला शिकायला मिळतील. काय होईल? त्यांचा शेवट त होतो. चला करूया. आता आपलं काम काय असेल इथं? आता आपलं काम असेल एक वाक्य तयार करणे. कसं करणार आपण वाक्य तयार? तुम्हाला समजलं आता. वी वर लुकिंग ॲट हर. आता याचं मराठी कसं करणार? मी सांगितलं मराठी कसं करायचं, कारण डायरेक्टली बॉक्स दिलेला आहे ना. आता काही एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही, माहिती आहे सर. आता डायरेक्ट वाक्य बनवून सांगा. बघा कसं करणार. इंग्लिश कधी सरळ असते, पण मराठी करत असताना पहिला शब्द मराठी करायचा असतो आणि शेवटून इकडे करत आणायचं असते. शेवटून आलं लक्षात? पहिला शब्द मराठीत करून घ्यायचा आणि शेवटून ट्रान्सलेशन करत आणायचं, म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे इंग्लिशमधून मराठी, मराठीमधून इंग्लिश करू शकता. चला बघा आता कसं करणार. वी वर लुकिंग ॲट हर, याचं मला मराठी करायचं. कसं करू? वी मीन्स आम्ही, आता शेवटून या इकडे, आम्ही आहे ना, ओके. आम्ही तिच्याकडे बघत होतो. वॉजवरचा अर्थ काय होते? होता, होती, होते, होतो. म्हणजे आम्ही तिच्याकडे बघत होतो. तुम्ही मला जेव्हा आवाज दिला ना, आम्ही तेव्हा तिच्याकडेच बघत होतो. व्हेन यू कॉल्ड मी, वी वर लुकिंग ॲट हर. Also, you can improve your communication skills, speaking. Why? Because by using all these tenses, you can make any sentence and also you can talk to anyone. So for that, just complete these 12 tenses so that you can improve your speaking also. चला ठीक आहे, मुद्द्यावर येऊया. म्हणजे याच्यानुसार तुम्ही वाक्य बनवू शकता, टॉकिंग सुद्धा करू शकता त्या सेंटेन्सला तुमच्या डेली लाईफ मध्ये. बघू आपण आता पुढे जाऊया. काय म्हणायचं मला? You were stealing. What stealing? His money. चला आता मराठी करू यायचं. कसं होणार? पहिला शब्द फक्त मराठीत करा. म्हणजे यू म्हणजे तू किंवा तुम्ही. चला, तू त्याचे पैसे चोरतो आणि वर म्हणजे होता. आता असं म्हणणार नाही तू त्याचे पैसे चोरत होती. हा, मग समोरची मुलगी आहे, मग तू त्याचे पैसे चोरत होता असं बोलावं लागेल ना, किंवा चोरत होती असेल, मुलगी असेल. पुढे जाऊया. दे वर कलेक्टिंग. व्हॉट कलेक्टिंग? कॉइन्स. आता कसं म्हणणार याचं? दे म्हणजे ते, खूप सारे आहेत ते. कॉइन्स म्हणजे नाणे गोळा करत होते. आता असं म्हणणार नाही ते नाणी गोळा करत होती, नाही, होते म्हणावं लागेल, खूप सारे आहेत. पुढे चला. आय वॉज लर्निंग. व्हॉट लर्निंग? इंग्लिश. मराठी कसं होणार? आय म्हणजे मी इंग्रजी शिकत होतो.
म्हणजे ह्या सर्व गोष्टी पास्ट मध्ये सुरू होत्या फॉर टेम्पररी यूज. ओके, पुढे चला. ही वॉज युझिंग माय मोबाईल, याचं मराठी कसं होणार? तो माझा मोबाईल वापरत होता. नेक्स्ट, शी वॉज कुकिंग फूड, याचं मराठीत कसं होणार? याचं मराठीत होणार ती स्वयंपाक, ती हा दोन्हीचा मिनिंग होतो स्वयंपाक. ओके, करत, म्हणजे हा स्वयंपाक जरी मिनिंग नाही लिहिला तुम्ही, कारण फूड मध्येच काय असते? स्वयंपाक एक प्रकारचा. सो ती स्वयंपाक करत होती. आणि शेवटचं घ्या, इट वॉज गोइंग डाऊन, म्हणजे तो किंवा ती एखादा नॉन लिव्हिंग असेल किंवा काही पण असू शकते. तो किंवा ती खाली जात होती किंवा जात होता असं पण बोलू शकतो. मग तुमच्या लक्षात आलं असेल, या पद्धतीने तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये नवीन नवीन शब्द, आतापर्यंत किती शब्द शिकले तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 आणि अगोदर 7. ओके, 7 and 7 14 एक्स्ट्रा मेन वर्ब तुम्ही शिकले. एकही रिपीट नाही आहे आणि रिपीट होणार पण नाही आहे. चला जाऊया पुढे. शेवटचा आता याच्यामधला जो शेवटचा आहे तो कोण आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स असं म्हणू शकतो आपण. बघा आता काय करणार आपण? फ्युचर कंटिन्यू टेन्स काय फॉर्म्युला आहे? सुरुवातीला सब्जेक्ट येतो. ओके, नंतर शाल बी किंवा विल बी या दोघांपैकी एक घ्यावा लागतो. चला ठीक आहे. नंतर V4 घ्यावा लागतो, ज्याला आपण ING म्हणतो. ठीक आहे. आणि शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. काय करणार आपण? बघा, हे सांगत असताना मी एकच सांगेल, सर्व विद्यार्थ्यांनी गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. टेस्ट उद्या परवापर्यंत 2 दिवसात तुम्हाला तिथं टेस्ट मिळणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काय असेल तिथं पहिले काही लेक्चर जे आहेत तुम्हाला तिथं व्हिडिओ दिसेल, व्हिडिओच्या बाजूलाच तुम्हाला PDF दिसेल विथ आन्सर्स, विथ अनालिसिस, आणि त्याच्याच खाली तुम्हाला काय दिसेल? क्विज दिसेल. आणि क्विज म्हणजे त्याला तुम्ही टेस्ट म्हणता. तुम्ही म्हणा सर आम्ही एवढं शिकलो पण आम्हाला येते का नाही येते कसं चेक करू? हे चेक करण्यासाठी मी एका लेक्चरवर लेक्चर किती उद्या 60 लेक्चर आहेत, तर तुम्हाला 60 वेगवेगळ्या टेस्ट मिळतील. 60 लेक्चर 60 टेस्ट 60 क्विज. का बरं? बिकॉज तुम्हाला समजणार, म्हणजे तुमचा स्कोर बघून तुम्हाला समजतं की सरांनी आज लेक्चर शिकवलं खूप छान प्रकारे, पण माझा स्कोर आला नाही. मग परत एकदा मी लेक्चर बघतो तोही स्कोर आला नाही, म्हणजे याचा अर्थ मला सरांसोबत बोलायचं आहे आता की सर माझा स्कोर येत नाही आहे, मी टेस्ट सॉल्व्ह करत आहे, तुम्ही तर चांगलं शिकवलं, मग मी त्याच्यावर आणखी लेक्चर घेऊन आणखी सोपं करू शकतो तुमच्यासाठी. ओके, चला पुढे जाऊया. हे सर्व काही मिळणार तुम्हाला. गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोर, ऍप स्टोर, विंडोज सगळीकडे अवेलेबल आहे. डाउनलोड करून पेड कोर्सवर क्लिक करा. बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स दिसेल त्याच्यावर क्लिक करा. कंटेंटवर क्लिक करा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पहिलेच फोल्डर येईल, पहिलं किंवा दुसरा फोल्डर असेल ज्याचं नाव असेल बेसिक टू ऍडव्हान्स. त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला हे लेक्चर मिळतील पाहायला. फ्री ऑफ कॉस्ट असतील पहिले, आणि याच्यात टेस्ट, क्विज, PDF नोट सर्वच असेल तिथं. पुढे मुद्द्यावर येऊया. बघा आता काय करणार आपण? सुरुवातीला सब्जेक्ट एक्सप्लेन करूया. ॲज यू नो, तुम्हाला माहित आहे आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे 3 काय असतात? बघा आता याच्यामध्ये एक वचन अनेक वचन नसते. फ्युचर टेन्स मध्ये कधीच एक वचन अनेक वचन नसते. मग कसं ते नसते तर काय असते? याच्यामध्ये फक्त आणि फक्त फर्स्ट पर्सन, हे दोन्ही फर्स्ट पर्सन असतात. फर्स्ट पर्सनला काय लागतो? शॅल बी लागतो. आणि बाकी सर्वांना काय लागतो? विल बी लागतो. एवढं लक्षात ठेवायचं. आय शॅल बी, वी शॅल बी, बाकी सर्व विल बी. इथं एक वचन अनेक वचन नसते. ओके, बघितलं असेल तुम्ही, इथं हे अनेक वचन आहेत, हे एक वचन आहेत, तरी काय लागलेलं आहे? विल बी, कारण याच्यात एक वचन अनेक वचन नसते. त्यानुसार आपण लावतच नाही. सुरुवातीला आपण सब्जेक्ट एक्सप्लेन केले, सर्व सब्जेक्ट आहेत. नंतर आपण शाल बी, विल बी कुठे लावायचं आहे बघितलं, सांगितलं आपण नाही की फर्स्ट पर्सन आय आणि वी शाल बी, सेकंड आणि थर्ड पर्सन सर्वांना विल बी. पुढे जाऊया. नंतर आपल्याला बघायचं V4 म्हणजे काय बरं? V4 म्हणजे ज्याच्या इंग्लिशमध्ये ING लागतो आणि मराठीमध्ये त लागतो. याच्यात महत्वाचं, याचा शेवट कसा होतो? याचा शेवट होतो त असेल, तर 100% लागणार. कंटिन्यू नाव आलं ना, कंटिन्यू नाव आलं म्हणजे 100% त आला, 100% V4 आला. कंटिन्यू नाव आला म्हणजे V4 आला, V4 आला म्हणजे त आला. क्लिअर आहे? पुढे चला. तुम्हाला माहित आहे बस वर्बला काय नाही किंवा कोणाला प्रश्न विचारा, ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळतो? ऑब्जेक्ट मिळतो. चला याचं वाक्य कसं तयार होतं बघूया एकदा. सो आय शॅल बी टचिंग, आय शॅल बी टचिंग देम. याचं मराठी कसं करणार बरं? पहिला शब्द मराठीत करायचा आणि शेवटून करत आणायचं, बस एवढंच आहे. सो आय म्हणजे मी त्यांना, देमचा अर्थ होते त्यांना. सो मी त्यांना स्पर्श करत असेल, भविष्यामध्ये, आता नाही, भविष्यामध्ये मी त्यांना स्पर्श करत असेल, इन फ्युचर. पुढे चला. नेक्स्ट सेंटेन्स कसं होणार? वी शॅल बी डान्सिंग. जसं टचिंग पहिलं वाक्य झालं, आता डान्सिंग आहे. वी शॅल बी डान्सिंग ऑन द फ्लोअर.
म्हणजे आम्ही फ्लोअरवर नाचत असू, असू, असणार, असेल, असतील म्हणजेच शॅल बी, विल बी. पुढे चला. यू विल बी, आता विल बी येणार. यू विल बी डुईंग वर्क. वर्क आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही, ते सुद्धा युनिटमध्ये येते. सो तू किंवा तुम्ही, तू काम करत असेल भविष्यामध्ये. दे विल बी ड्रिंकिंग, व्हॉट ड्रिंकिंग, वॉटर. पाण्याला संख्येमध्ये मोजता येत नाही, सो नो आर्टिकल. सो ते पाणी पित असतील. पुढे चला. ही विल बी रिंगिंग, व्हॉट रिंगिंग, अ बेल. म्हणजे तो बेल, बेलला मोजू शकतो आपण. ओके, मी 2 वेळा बेल वाजवला, 2 वेळा, कोणीच हे नाही केलं, कोणीच मला रिप्लाय दिला नाही. सो तो बेल वाजवत असेल. पुढे जाऊया. शी विल बी प्रिपेअरिंग फॉर एक्झामिनेशन ऑर एक्झाम. फॉर का बरं लावला? कारण नेहमी प्रिपेअरिंग फॉर असते, त्याच्यामुळे. हा ऍडव्हान्स भाग आहे, त्याला फ्रेझल वर्ब म्हणतात, ते सुद्धा भविष्यात शिकू आपण ऍडव्हान्स लेक्चरमध्ये. सो ती परीक्षासाठी तयारी करत असेल. शेवटचा बघा. इट विल बी शेकिंग मी. याचा मराठी मिनिंग कसा होणार? तो किंवा ती मला हलवत असेल. हलवले होणार कायचा मिनिंग? नाही. म्हणजे तुम्हाला 100% चुकी काढता आली पाहिजे की नाही सर, इथं तर आयंजी लागला, मी इथं हलवत पाहिजे होता. ह्या 100% गोष्टी तुमच्या फिक्स झाल्या पाहिजे. ओके, चला ठीक आहे. म्हणजे आता मी तुमचा कुठला टेन्स क्लिअर करून दिला, कंटिन्यू भाग कसा यूज होतो, जसं की प्रेझेंट कंटिन्यूज असेल, पास्ट कंटिन्यूज असेल, फ्युचर कंटिन्यूज असेल, मी क्लिअर करून दिला. पण तुमचं काम काय आता? तुमचं काम आहे मला प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट कंटिन्यू टेन्स, फ्युचर कंटिन्यू टेन्स या तिघांवरती मनाने वाक्य बनव. मनाने फॉर्म्युलावरती लिहायचा. काय करायचं? असा फॉर्म्युला लिहायचा, जसं की सब्जेक्ट आहे, वॉज ऑब्लिक वर आहे, V4 आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग मनात जे येईल ते. मनात सब्जेक्ट, मला सब्जेक्ट पाहिजे, मी राहुल घेतला. राहुल एक सब्जेक्ट आहे, कोणाचंही नाव राहुल एकच आहे म्हणून वॉज लागतो. चला ठीक आहे. आता मला एखादा वर्ब घ्यायचा, म्हणजे आपली ऍक्शन घ्यायची आहे. अशी ऍक्शन घ्या की जे आपण करतो. काय करतो आपण शिकवतो. शिकवण्याची इंग्लिश काय होते? टीच. मग इथं टीच येणार का? नाही, चुकणार वाक्य. इथं V4 आहे म्हणजे इथं टीचिंगच लागेल. राहुल वॉज टीचिंग. राहुल शिकवत होता, पण राहुल काय शिकवत होता? मराठी. काय नाही प्रश्न विचारा, तुम्हाला ऑब्जेक्ट मिळतो. म्हणजे असे मनाने प्रश्न तयार करा, फॉर्म्युला सोबत ठेवा आणि मनाने काय करा? प्रश्न बनवा, जेणेकरून तुमची फुल प्रॅक्टिस होणार आहे. आणि हे प्रश्न बनवून तुम्ही काय करा? माझ्या नंबरला सेंड करा. माझा नंबर मी देणार तुम्हाला शेवटी ऍट द एंड ऑफ द सेशन. समजलंय? 3 टेन्स क्लिअर केले, त्याची प्रॅक्टिस तुम्ही अशी करा विथ फॉर्म्युलाज. आता आपण स्टार्ट करूया नवीन टेन्सला. आतापर्यंत 3 टेन्स जे कंटिन्यू आले होते, तिन्ही कंटिन्यू आले होते. प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू. तसं शिकणार आपण आता परफेक्ट. कंटिन्यू टेन्सचा वापर केव्हा करतात बरं? कंटिन्यू टेन्सचा वापर तेव्हा करतात जेव्हा एखादी ऍक्शन टेम्पररी यूज होते. टेम्पररी, तात्पुरती, जे सुरू असते, प्रोसेसिंग मध्ये असते, प्रोग्रेस मध्ये असते, तेव्हा कंटिन्यू टेन्स वापरतो. आणि आता परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्स केव्हा वापरले जातात? 3 आहेत परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. 3 असतात. यांचा यूज केव्हा केला जातो? जेव्हा एखादं काम पूर्ण झालेलं आहे तेव्हा यूज होतो. बघा कसं. तर परफेक्टचा फॉर्म्युला काय आहे? टू हॅव प्लस V4. मग याच्यामध्ये जो पहिला परफेक्ट येणार त्याला काय नाव दिलेलं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे नाव दिलेलं आहे. जो दुसरा असणार त्याला काय नाव दिलेलं आहे? पास्ट परफेक्ट टेन्स हे नाव दिलेलं आहे. पास्ट परफेक्ट टेन्स. आणि जो नंतरचा टेन्स आहे दॅट इज फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, म्हणजे आपले तिन्ही टेन्स आहेत. तीनही टेन्स मध्ये कॉमन काय आहे? कॉमन आहे की याच्यामध्ये टू हॅव लागतोच. तिन्ही टेन्स मध्ये कॉमन टू हॅव आहे, नंतर V3 आहे. म्हणजे V4 येणार नाही. इथं काय येणार? V3. बघून घ्या एकदा. आमच्या टाईपरायटरने खूपच मिस्टेक केलेल्या आजच्या पीडीएफ मध्ये, पण ह्या पीडीएफ वाला मिस्टेक मी तुम्हाला रिप्लेस करून देतो ऍप्लिकेशन मध्ये टाकून. ओके, सो टू हॅव प्लस V3. आता V3 आला म्हणजे लेला तर येणारच आहे. लेला प्रत्येकामध्ये ल येणार आहे. आता मी तुम्हाला 3 टेन्सेस शिकवलेले आहेत. लेले, लेला, लेली, लेलो. हे डबल ल तुम्हाला पाहायला मिळतील, कारण V3 आला. V4 आला असता तर त पाहायला मिळाला असता. V3 आला म्हणजे लेला, लेली, लेले असं पाहायला मिळालं असतं. चला एक्सप्लेन करू यांना व्यवस्थित. काय करणार आपण आता याच्यामध्ये समजून घेऊ. आता जो आहे आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर्म्युला बघा. सुरुवात तेच आहे. सुरुवातीला सब्जेक्ट एक्सप्लेन करूया, नंतर कुठे हा वापरायचा, कुठे हॅज वापरायचा बघूया, नंतर V3 काय असतो ते बघूया, आणि नंतर ऑब्जेक्ट काय असतो ते सुद्धा बघूया. चला बघू शकता. सुरुवातीला सब्जेक्ट आहे, जसं तुम्ही अगोदर क्लिअर केलं होतं. सब्जेक्ट सुरुवातीलाच आहेत.
जे अनेक असतात अनेक तुम्हाला माहित असायला पाहिजे. ज्या गोष्टी अनेक असतात त्यांना हॅव आणि ज्या गोष्टी एक असतात त्यांना हॅज लावायचा असतो. फक्त इथं आय एक्सेप्शन मध्ये जातो. आय अपवाद मध्ये बघून घ्या. आय नेहमी अपवाद मध्ये असतो. आय तर सिंग्युलर आहे ना. आय म्हणजे कोण? मी, एकटा मी. मग आय तर सिंग्युलर आहे म्हणजे इथं आय सिंग्युलर असून सुद्धा तो प्लुरलचं काम करत आहे इथं. ओके चला ठीक आहे. एनिवे समजलं आता आम्हाला की वरचा पूर्ण भाग हा प्लुरल मध्ये टाकलेला आहे त्यांनी आणि खालचा सर्व भाग कुठे टाकलेला आहे तर सिंग्युलर मध्ये टाकलेला आहे असं म्हणू शकतो आपण. ओके एकच मिनिट द्या मला. ओके सो हा कुठला भाग आहे आपला? हा सिंग्युलर वाला भाग आहे. एक वचनला हॅज अनेक वचनला हॅव. समजलं इथपर्यंत. पुढे चला. हॅव हॅज कुठे लावायचं समजलं. V3 काय असतो? V3 म्हणजेच काय? V3 म्हणजे इंग्लिश मध्ये कधी ईडी लागेल कधी ईएन लागेल कधी काय लागणार सांगू शकत नाही आपण. आणि याचा मराठी काय होते? लेला लेली लेलो असं होते. आणि हा फॉर्म्युला या टेनचा शेवट काय होतो? लेला आहे, लेला लेली लेले. ते वाक्यावर डिपेंड करते. ओके सो बघूया आपण. आय पहिलंच वाक्य कसं होणार? आय हॅव रिटर्न. बघा ईएन लागला म्हणजे समजून जायचं ईएन लागला म्हणजे V3 आहे. सो आय हॅव रिटर्न अ लेटर. आय हॅव रिटर्न अ लेटर. मराठीत कसं होणार याचं सांगितलेलं आहे मी. पहिला शब्द मराठीत करा. आय म्हणजे कोण? मी. लेटर म्हणजे पत्र. रिटर्न म्हणजे लिहिलेलं आणि हॅव म्हणजे आहे. मी पत्र लिहिलेलं आहे म्हणजे पत्र लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. सेकंड सेंटेन्स वी हॅव मॅनेज टाइम. आता मराठीत करताना माहिती आहे तुम्हाला पहिला शब्द मराठीत करायचा शेवटून इकडे करत आणायचं. कसं ते बघा. आम्ही वेळ किंवा वेळेचे नियोजन केलेले आहे. पुढे चला. यू हॅव मेड अ मिस्टेक. याचं मराठीत कसं होणार? मिस्टेकला मोजू शकता. एक मिस्टेक, दोन मिस्टेक. टायमाला मोजता येत नाही. पत्राला मोजू शकता. ज्याला मोजू शकता संख्येमध्ये. टायमाला मोजता येत नाही ना. एक टाइम दोन टाइम. माझ्याकडे 5 टाइम आहे. तुमच्याकडे किती टाइम आहे? टायमाला मोजण्यासाठी टायमाचं युनिट आहे. जसं की मिनिट्स, आवर्स, इयर्स, वीक्स, डेज हे त्याचे युनिट आहेत. डायरेक्ट टायमाला मोजता येत नाही. सो नो आर्टिकल. लेटरला मोजता येते. मी 5 पत्र तुम्हाला लिहिले तुम्ही मला अजून एकही रिप्लाय दिला नाही म्हणजे लेटर मोजता येते. मी एकही मिस्टेक केली नाही. त्यांनी 10 मिस्टेक केल्या आतापर्यंत. मिस्टेक मोजता येतात. चालेल. सो तू चुकी केलेली आहे. पुढे जाऊया. दे हॅव बॉदर्ड अस. तुम्ही नोटीस केलं सर्व मेन वर्ब तुम्हाला नवीनच पाहायला मिळतील म्हणून तुमची फुल प्रॅक्टिस होणार आहे नवीन नवीन शब्दाची सुद्धा. ओके पुढे चला. सो दे हॅव बॉदर्ड अस. मराठी दे म्हणजे काय होतो? त्यांनी. देचा मिनिंग होतो ते किंवा त्यांनी. त्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे. ओके तुम्ही मला खूप त्रास दिलेला आहे. यू हॅव बॉदर मी अ लॉट. बनलं सेंटेन्स. एवढं इझिली तुम्ही प्रॅक्टिस केल्यानेच पॉसिबल आहे. प्रॅक्टिस कुठे होईल? आपल्या टेस्ट देऊन. टेस्ट कुठे मिळतील? गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशनला. फक्त आणखी 2 days थांबायचं तुम्हाला. तिथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला टेस्ट येऊन जातील. पुढे झाला. ही हॅज. आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आहेत. एक मनाने बनवू आपण. ही हॅज संग. आता ही हॅज संग अ सॉन्ग. सॉन्ग गाण्याला मोजता येते ना. एक गाणं 2 गाणं मोजता येते. सो त्याने. हीचा अर्थ काय होते? तो किंवा त्याने. त्याने गाणं गालेलं आहे. पुढे चला. शी हॅज पुश्ड इट. याचा मराठी मिनिंग तिने ते ढकललेले आहे. आणि शेवटचं इट आहे. इट साठी मनाने कुठलंही तुम्ही काय करा ऍक्शन वर्ब घ्या. इट हॅज इथं कुठलंही घ्या. मग नंतर इट हॅज सीन म्हणजे बघितलेलं आणि मी तर समोर दिलेलंच आहे. मग कसं होणार? इट हॅज सीन मी. त्याने किंवा तिने मला बघितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? सर्वच्या सर्व परफेक्ट वाले वाक्य बनवू शकता. मी एकच सांगतो तुम्हाला आजचं लेक्चर बघून तुम्ही टेस्ट द्या. आजचं लेक्चर बघून तुम्ही स्वतःहून सेंटेन्स बनवा. तुम्ही बघा तुमचं बेसिक टेन्सेस जे आहेत ते किती लेवलला स्ट्रॉंग होतात. आणि जेव्हा बेसिक स्ट्रॉंग होतात तेव्हा ॲडव्हान्स शिकायला जास्त वेळ लागत नसतो. प्रॉब्लेम होतो की आपल्या ॲडव्हान्सला यासाठी वेळ लागतो. आपल्याला वाटते खूप कठीण आहे. ते कठीण नसते. कठीण का बनते? कारण बेसिकमध्ये प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे कठीण बनते. चालेल. मग हा परफेक्ट टेन्स होता. आता कुठला परफेक्ट होता? प्रेझेंट परफेक्ट. आता बघूया पास्ट परफेक्ट. चला ठीक आहे. बघा काय म्हणूया आपण याच्यामध्ये? पास्ट परफेक्ट टेन्स फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस
हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मग चला इथपर्यंत समजलं. सुरुवातीला सब्जेक्ट सर्वच्या सर्व एक्सप्लेन आहेत. ऍज यू कॅन सी हे सर्व सब्जेक्ट आहेत. आता इथं एक वचन अनेक वचन नसते. तुम्ही म्हणा सर एक वचन अनेक वचन इथं नसते. नो, कारण हॅड एकटा असतो. मग सर्वांनाच हॅड लागतो म्हणून तुम्हाला इश्यू येणार नाही, कारण हॅड सर्वांना लागतो. चला समजलं सर, आम्हाला सब्जेक्ट समजला, हॅड पण समजला, सर्वांना लावायचा. आता V3 जो असतो तो समजून घेऊया. V3 म्हणजे ज्याच्या एंडिंग मध्ये ईडी, EN किंवा कधी कधी काय लागणार सांगू शकत नाही. पुढे चला, आता डायरेक्ट वाक्यच बनवूया ना आपण डायरेक्टली. आय हॅड आन्सर्ड देम. याचं मराठी कसं होणार? आय म्हणजे मी त्यांना उत्तर दिलेले होते. होता, होती, होते, होतो. पुढे चला. वी हॅड अटेंडेड दॅट मीटिंग. याचं कसं होणार? आम्ही ती मीटिंग किंवा त्या मीटिंगला, आम्ही त्या मीटिंगला उपस्थित राहिलेलो होतो. यू हॅड कॉल्ड मी. मराठी कसं होणार? तू किंवा तुम्ही मला बोलवलेले. आता कॉलचा अर्थ काय होतो इथं? कॉल बघा, इथं काहीतरी मिनिंग समजून घ्या. इथं पण एखादं इनकम्प्लीट असेल तर बघून घ्या सर. बॉदर्ड, मेड म्हणजे केलेली, गाळलेलं, बरोबर आहे ना? चला ठीक आहे. इथं बघून घ्या काय म्हणायचं मिनिंग? बोलावलेले असं होणार आहे. ओके, चला ठीक आहे, समजून घेऊ. आता कुठलं होतं आपलं? फर्स्ट, सेकंड, थर्ड. यू हॅड कॉल्ड मी म्हणजे तू मला बोलवलेले होते. आता दे घ्या. दे हॅड ॲडेड. व्हॉट ॲडेड? दे हॅड ॲडेड. व्हॉट ॲडेड? ऑन वॉज येणार नाही इथं. काय येणार? सम नोट्स. हे घ्या त्याच्यासाठी, कारण थोडेसे टायपिंग मिस्टेक केलेल्या त्याच्यामध्ये आपल्या टाईप रायटरनी. तरी तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण कासाठी आपलं कामच आहे ना चुका शोधणे. ज्या विद्यार्थ्याला चुका शोधता येतात तो इंग्लिश ग्रामरमध्ये स्ट्रॉंग तेवढा बनतो. आपल्याला माहित आहे इथं लागू शकत नाही. काय म्हणणार? दे हॅड ॲडेड. व्हॉट ॲडेड? सम नोट्स. त्यांनी काही नोट ॲड केलेल्या आहेत किंवा मिळवलेल्या आहेत. ही हॅड अट्रॅक्टेड मी. मग याचं कसं होणार? त्याने मला आकर्षित केलेले होते. नेक्स्ट, शी हॅड फॉलन डाऊन. याचा मराठी मीनिंग काय होईल? ती खाली पडलेली, पडलेले. सो ती खाली पडलेली होती. ओके, शेवटचा आता ईट साठी आपल्याला मेन वर्ब हे नाही आहे ऍक्शन वर्ब. ते ऍक्शन वर्ब मनाने घेऊन तुम्ही बनवू शकता. जसं की त्याने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. इट हॅड गिवन मी अ आन्सर ऑफ माय क्वेश्चन. म्हणजे मोठा करू शकता तुम्ही, काही नो इश्यू. अशा पद्धतीने आता शेवटचा जो आहे तो सुद्धा समजून घेऊ आणि त्याचा यूज कसा करायचा ते बघू. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करत आहे? पूर्णतः 6 टेन्सेस शिकत आहे या बेसिक लेवलने. आणि तुम्हाला माहित आहे का, मी आज जो शिकवला कंटिन्युअस, मी आज जो शिकवला परफेक्ट, ही इझी आहेत. कठीण जे आहेत ना, जिथं पेपरमध्ये सर्वात जास्त क्वेश्चन येतात त्यात सिंपल आणि परफेक्ट कंटिन्युअस ते मी मागे ठेवलेले आहेत. आणि त्याच्यावर तुमचं उद्या लेक्चर आहे ते खूप इम्पॉर्टंट असेल, बिकॉज त्याच्यावरच क्वेश्चन एक्झाममध्ये जास्त येतात. आणि तेच जे V1, V5, V2, शाल, विल यांचा यूज कसा करायचा हेच विद्यार्थ्यांना समजत नाही. की सर डू, डज, डीड हे कधी वापरायचे, कसा यूज कसा करायचा हे तर आम्हाला काही समजत नाही. हे सर्व समजेल तुम्हाला. ओके, चला बघा. आता शेवटचा आहे, बघून घ्या, समजून घ्या. सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं, कुठला टेन्स आहे? जसं की या टेन्सचा शेवट सुद्धा एकदा बघून घ्या. काय होता? लेले किंवा लेला होता, लेली होती, लेले होते असा होतो असतो. आणि या टेन्सचा शेवट काय होणार? फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. जसं याच्यामध्ये तुम्ही बघितलं, एकच मिनिट मला, जसं तुम्ही याच्यामध्ये बघितलं हा सुद्धा तिसरा फॉर्म होता, तर इथं सुद्धा तिसरा फॉर्मच येणार आहे. तिसऱ्या फॉर्मचा मिनिंग काय होतो? लेला, लेली, लेले. बघू कसं. तर आय आणि विला शॅल लागत असतो माहिती आहे आम्हाला, बाकी सर्वांना विल लागत असतो हे सुद्धा माहित आहे. सो आय शॅल हॅव ॲडवाइज्ड हर. मराठी, मी तिला सल्ला दिलेला असेल भविष्यामध्ये. वी शॅल हॅव बीटन देम. आम्ही त्यांना मारलेले असेल पण भविष्यामध्ये. यू विल हॅव अपोलोजाइज्ड मी. तू मला क्षमा मागितलेली किंवा क्षमा केलेली, तू मला क्षमा केलेली असेल. आता नाही, प्रेझेंट मध्ये नाही, पण मला माहित आहे भविष्यामध्ये तू मला क्षमा केलेली असेल किंवा तिने मला क्षमा केलेली असेल किंवा त्याने मला क्षमा केलेली असेल असं म्हणू शकतो आपण. दे विल हॅव
बोरोड मनी, कसं होणार, त्यांनी पैसे उसने घेतलेले असतील भविष्यामध्ये. ही विल हॅव परचेस्ड, व्हॉट परचेस्ड, अ कार, त्याने कार विकत घेतलेली असेल. शी विल हॅव बॉइल्ड वॉटर, तिने पाणी उकळलेलं असेल. आणि शेवटचं आहे इट विल हॅव चीटेड मी, त्याने किंवा तिने मला फसवलेलं असेल. अशा पद्धतीने मी तुम्हाला आज 6 टेन्स सांगितले की ज्याचा फॉर्म्युला जर बघितला तर तुम्हाला वाक्य तयार करता आले पाहिजे. सो टुडे आय टॉट यू 6 टेन्सेस. किती टेन्स शिकवले मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये? पूर्ण 6 टेन्सेस मी तुम्हाला शिकवले. 6 टेन्सेस. या 6 टेन्सेसचे तुम्ही मला 60 सेंटेन्स बनवून दाखवायचे आहेत. तुम्ही मला नाही दाखवलं तरी चालते, बट स्वतः बनवा आणि जर पॉसिबल असलं तर माझ्या नंबरला सेंड करा. हा जो कोर्स आपण चालू केलेला आहे त्याचं आजचं दुसरं लेक्चर होतं, तिसरं लेक्चर उद्याचं आहे. आणि उद्या काय होईल, बेसिक टेन्स कंप्लीट होणार आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरच एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात जे आपण उद्या घेणार आहोत. हा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे, ज्याचा हा कोर्स संपूर्ण MPSC, TCS, IBPS, स्पोकन वाल्यांसाठी 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन भारतातली कुठली एक्झाम द्या त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 60 डेज, 60 लेक्चर्स, 60 आवर्स चॅलेंज हे सर्वांसाठी आहे. आणि त्या कोर्सचं नाव बेसिक टू ॲडव्हान्स आहे. अगदी 0 पासून चालू केलं. ॲज यू कॅन नो, ॲज यू कॅन सी, तुम्हाला माहित आहे आपण अगदी 0 पासून तर नेक्स्ट लेवल ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि या कोर्समध्ये या 1, 2, 3 या 7 गोष्टी तर मिळतील, आणखी 3 वेगळ्या गोष्टी मिळतील, ज्याच्यामध्ये GK GS तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला याच्यामध्ये GK GSच्या नंतर डिपार्टमेंटल PSI, शिक्षक भरतीचा कोर्स, तुमचा जेवढे कोर्सेस, जेवढे एक्झाम तुमच्या होतात हे सर्व एक्झामचे फोल्डर काय दिलेलं आपण, फोल्डर दिलेला आहे. आणि सर्व फोल्डर एकाच याच्यामध्ये आहेत. त्या कोर्सचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स. गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. पेड कोर्सवर क्लिक करा. हा कोर्स दिसेल तुम्हाला पहिल्या नंबरचा. याच्यामध्ये सर्व कोर्सेस फ्री आहेत तुम्हाला. ओके, या कोर्सवरती चालेल. मग भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. फक्त एवढं सांगतोय, तुम्हाला वाटतं की सर मला डायरेक्टली ऍडमिशन घ्यायची आहे तर ऍडमिशनसाठी हा नंबर आहे 7999188909. ओके, हा आपला टेलिकॉलिंग नंबर आहे. तुम्ही डायरेक्टली मॅमला कॉल करू शकता. मॅम तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन कोर्स बद्दल देतील. पण तुम्ही म्हणसाल की नाही सर मला तुमच्यासोबत बोलायचं आहे कारण मला इंग्लिशमध्ये इश्यू आला, तर माझा नंबर सुद्धा देत आहे मी तुम्हाला 9098138483. याच्यावर कॉल करू नका, फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करा. आणि व्हॉट्सअपला मेसेज करताना तुम्ही जर पहिल्यांदा मेसेज करत असले तर तुमचं नाव सरनेम आणि सिटी हे एवढं तरी मला पाठवा, जेणेकरून मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो माझ्याकडे. माझा प्रत्येक स्टेटस तुम्हाला दिसतो. पण ऍडमिशनसाठी तुम्ही इथंच काय करा, कॉल करा, म्हणजे मॅम तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन ऍड सुद्धा करून घेतील. काय करूया आपण आता भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये एका पॉवरफुल सेशन सोबत. पण मी एवढंच सांगेल की तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात. आणि जर नाही बनले, नाही इम्प्रूव्हमेंट झालं, चॅनलला आपल्या अनसबस्क्राईब करून एक निगेटिव्ह कमेंट करायचं. आणि जर इम्प्रूव्हमेंट झालं तर नक्कीच तेवढं सांगायचं बाकीच्या विद्यार्थ्याला की हे लेक्चर खरोखर किती पॉवरफुल आहेत. चालेल. अजूनही आपले खूप सारे कमेंट्स आलेले आहेत, खूप सारे जुन्या लेक्चरवरती बघून घ्या. किती विद्यार्थी आता पोस्टवर आहेत हे तुम्हाला समजेल. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. नंबर नोट डाऊन करून घ्या. थँक्यू सो मच.